Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. Amen. A very good morning to all of you. सगळ्यांना सुंदर अशी शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग Amen. जोसेफ. Once again, we are going to have an adventure with God. परत एकदा देवासोबत एक साहसपूर्ण प्रवास करायचा. चला. Amen. हालेलुया. Not every voice deserves your ears. प्रत्येक वाणीला तुझ्या कानांची गरज नाही. प्रत्येक आवाजाला तुझा कान देऊ नको. Amen. Not every voice deserves your ears. प्रत्येकाचं ऐकायलाच हवं असं काही नाही. प्रत्येक आवाज ऐकण्यासारखा नसतो. प्रत्येकाच्या बोलण्याला कान देणे आवश्यक नसते. Amen. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 7 verse 21. उपदेशक याचा 7वा अध्याय आणि त्यातलं 21वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Amen. उपदेशक 7:21. Do not pay attention to everything people say, or you may hear your servant speaking badly about you. हो ना. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या ऐकायच्या नाहीत. उपदेशक 7:21. जे सर्व शब्द लोक बोलतात त्याकडे तू आपले लक्ष लावू नको. लावले तर कदाचित तू आपल्या सेवकाला सुद्धा तुला शाप देताना ऐकशील. Amen. आमेन. You know, Solomon is not saying शल्मोन असं म्हणत नाहीये that your servant is a bad person. की तुझा सेवक किंवा तुझा चाकर एक वाईट माणूस आहे असं शल्मोनाला म्हणायचं नाहीये. He's not saying that your servant is your enemy. शल्मोन असं म्हणत नाहीये की तुझा सेवक चाकर किंवा नोकर तुझा शत्रू आहे. He is simply saying पण तो सिम्पली असं म्हणतोय that there can come a moment एखादा क्षण असा येऊ शकतो when under pressure की दबावाखाली प्रेशर खाली or being hurt किंवा काहीतरी वाईटच वाटलं, मी रुसलो or being tired किंवा मी दमलोय आता or being disappointed किंवा मी आता नाराज आहे or emotionalism can sometimes make them to utter such words. किंवा काही भावुक प्रकार जर झाला ना तर त्यापायी कधी कधी हे सेवक नोकर चाकर असले काही शब्द बोलू शकतात. Yes. होऊ They, शकतं. they may say something that they should not have said at that time. असं काहीतरी त्यांच्या तोंडातून सुद्धा निघू शकतं की जे त्यांनी त्यावेळेला ऍक्च्युली बोलायला नको होतं. But see, to err is human. पण ठीक आहे ना, चूक करणं मानवी अभिजात स्वभाव आहे. They are not bad people. ती काही वाईट माणसं नाहीत रे. Amen. चूक करणं मानवी अभिजात स्वभाव आहे. So don't judge a lifetime of faithfulness तर आयुष्यभराच्या विश्वासूपणाला त्या एका चुकीनं न्याय देऊ नको. by one careless sentence. एक निष्काळजीपणे जे काही वाक्य त्या चाकराच्या तोंडातनं बाहेर आलं त्यापायी आयुष्यभराला त्याने जे विश्वासूपण आणि इमानी तुला दाखवलेली आहे Amen. त्याचा न्याय नको करू. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Because James 1:19 says, कारण की याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि त्यातलं 19वे वचन म्हणतं everyone should be quick to listen, प्रत्येकाने ऐकण्यास तत्पर असावे, slow to speak, बोलायला जरा दमाने, and slow to become angry. आणि राग तर खूप दमाने आला पाहिजे. Amen. आमेन. And so God teaches us to control our reactions तर देव- before we damage our relationships. तर देव काय करतो? आपल्याला आपल्या प्रतिक्रियांवरती नियंत्रण ठेवायला शिकवतो. आपली नाती बिघडायच्या अगोदर देव म्हणतो प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेव. Don't break that relationship just because you heard them say something which did not please you. आणि केवळ त्या लोकांना तू असं काहीतरी ऐकताना बोलताना ऐकलेलं आहेस की ज्यावरती तू थोडा नाराज आहे, तुला ते नाही आवडलं तरी सुद्धा. Amen. आमेन. Maintain that relationship. ते नातं टिकवून ठेव. आमेन. People sometimes speak out of pain, कधी कधी माणसं वेदनेतनं बोलतात. दुखावलेलं मन आहे, दुखी आत्मा है, बोल but गया. not out of their true heart. पण खऱ्या अंतःकरणाने बोलत नाहीत. पण दुखी आत्मा था तो बोल गया. Sometimes a husband may say something in anger that he may regret a few minutes later. कधी कधी एखादा नवरा रागाने काहीतरी बोलून जाईल की ज्याचा त्याला पस्तावा काही मिनिटांनंतर होईल की अरे रे असं नको मी बोलायला हवं होतं. That doesn't mean he's a wicked man. याचा अर्थ असा लागतो का की तुझा नवराच वाईट आणि दुष्ट आहे? ठीक आहे ना, शेवटी माणूस Don't आहे. break relationship with that one sentence. तेवढ्या एका वाक्यावरती नातं तोडायचं
A wife may also at times speak harshly. तसं एखादी बायको कधी कधी काहीतरी कडक बोलून जाईल Maybe she is deeply hurt at that आणि moment. कदाचित त्या क्षणाला तिला खूप काहीतरी वाईट वाटलं असेल, हृदयाला जखम असेल. Just overlook it. ठीक आहे ना, थोडंसं दुर्लक्ष करायचं, बघून पण ना बघितल्यासारखं करायचं. She ठीक has आहे. spent years with you. अरे वर्षोनवर्ष तिने तुझ्या सोबत काढलेली You don't आहे break a relationship with that one sentence. आणि त्या एका वाक्यावरती तू काय नातं तोडायला निघाला. Amen. आमेन. असं जे शांत आहे चर्च. A child may say, एखादं लेकरू म्हणेल, I hate you. आय हेट यू, मला नाही आवडत तू आहे, तिरस्कार करतो मी तुझा. The father should not take it into heart and get a heart attack. आता बापांनी ते एवढं हृदयात घुसवून हार्ट अटॅक यायला कशाला हवाय. ठीक आहे, अभी वो छोटा है, बोल Because दिया. they may not have really meant it. आता ते खरोखर अंतःकरणापासून बोललेले नाहीयेत आय हेट यू म्हणताना. Because very soon they will repent. मुलं आहेत ती, फार लवकर पश्चाताप करतील. Even an employee may complain about a difficult day. एखादा कामगार सुद्धा अडचणीनं भरलेल्या दिवसाची तक्रार तर करेलच की ऑफिस में क्या चल रहा है, ऐसा कैसा हो रहा है. Even good people can have bad moments. आणि चांगल्या लोकांच्या जीवनात सुद्धा वाईट क्षण येतातच की. Amen. हो की नाही. And then they will become unsteady in their language. आणि मग त्यांच्या भाषेमध्ये थोडा फरक येतो. But being a believer, पण आपण एक बिलीवर आहोत, बिलीवर या नात्याने they will soon repent. लगेच ते पश्चाताप सुद्धा The करतील. conscience is there. कारण तो सद्विवेक भाव टोचतो ना. And before they repent, you are backfired. पण त्यांनी पश्चाताप करण्या अगोदरच तू त्यांना You backfire- bombarded them. तू त्यांच्यावरती- You broke the relationship. तू तोफा फोडल्या, नाती तोडली, असं कसं, हे कसं, ते कसं. अरे पण Say- जरा दमानी घे ना बाबा. A bad moment does not always mean a bad person. वाईट क्षण म्हणजे नेहमी वाईट माणूस असे निष्कर्ष तुम्ही काहीतरी उगीच लावू नका. Are you getting me, people? कळताय ना मी काय म्हणतोय. Because Bible says कारण की बायबल म्हणतं in 1 Peter 4:8, 1 पेत्र 4:8 love covers a multitude of sins. प्रेम पापाची रास झाकतं. प्रेम हालेलुया. And love chooses to forgive instead of keeping a record of wrongs. आणि प्रेम निवडतं की मी क्षमा करणार आहे, मी चुकीच्या गोष्टींचा हिशोब आणि लेखाजोखा करणार नाहीये. प्रेम निवडतं की मी क्षमा करणार आहे, ती निवड असते. And that is why Solomon says, म्हणून शलोमोन म्हणाला do not pay attention to everything. सगळ्याला कान द्यायचा नाही आणि सगळ्यांचं सगळं ऐकायचं नसतं. Don't bisect every word in that sentence they spoke to you. अरे त्या वाक्यामध्ये जो प्रत्येक शब्द आणि शब्दातलं प्रत्येक अक्षर जे त्यांनी बोललेलं आहे त्याचं एवढं चिरफाड करायची काय गरज आहे. Don't see all the grammar हा? what speaks about that particular word. आणि त्या एखाद्या शब्दातनं काय व्याकरण बोललं जात आहे त्याच्यावरती सुद्धा कशाला एवढी चिरफाड करायची गरज आहे. If you go, deliberately searching for every careless word spoken by somebody, कोणीतरी निष्काळजीपणे काहीतरी शब्द बोलून गेलेला आहे आणि त्या प्रत्येक शब्दाची चिरफाड करायला तुम्ही जर घुसलात की नो लेट मी रिसर्च, आय विल आस्क AI, याचा अर्थ काय. sooner or later you will hear something that will definitely wound you. कधी ना कधी तुमच्या कानावर असंच काहीतरी येणार आहे की ज्यातनं तुम्ही घायाळ मी हरिणी. As it is, we are wounded by many things in the एक world. तर अनेक गोष्टींपायी या जगात आपण घायाळच आहे. And then if we take wounds from our own beloved ones, then you are completely gone. आणि आपल्या प्रियजनांकडून सुद्धा आपण असल्या जखमा घ्यायला लागलो तर मग संपला, आपले विषय संपले. मग चॅप्टर क्लोज, कथा एंड. And then you will always live in sickness. आणि मग तुम्ही सारखे आजारी पडणार. Because what affects your mind affects your body कारण finally. मनावर ज्या गोष्टींचा परिणाम होतो ना, होता होता त्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होतोच. That's why use wisdom. पण जरा ज्ञान वापरा, दिलेली डोकी थोडी वापरा. Every time anointing is not useful, there are times you need to use wisdom. नेहमी अभिषेक उपयोगी पडत नाही, ज्ञान सुद्धा वापरायला पाहिजे. Because wisdom knows when to overlook a passing comment. कारण की ज्ञानाला माहिती असतं की एखादा जो पासिंग कमेंट आलाय त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं, की हे बोलून गेले, बोलले तर बोलले, ठीक आहे ना. Instead of turning it into a permanent offense. उगीच आपला आऊचा बाऊ करायचा आणि वाईट वाटून घ्यायचं कायमचं आयुष्यभराला जन्माला. मैं इनका भी मुंह नहीं देखूंगा. Say, because mature people don't collect offenses in their bag. कारण एक तर समंजस माणसं अशा पद्धतीचा वाईटपणा आपल्या पिशवीत गोळा करत नाहीत. Some do it. काही लोक करतात Then they समंजस can remove it out and apply it to the other person. काही लोक करतात का की ते पिशवीतनं काढून दुसऱ्यांसाठी लगेच त्यांना वापरता येईल. That time you said it. म्हणजे कसं, तेव्हा तुम्ही बोलला होता ना 2nd of May, time 3 अरे p.m. बापरे, 2 मे बरं वार नाही आठवला पण 2 मे तारीख आठवली आणि वेळ आठवली. दुपारी कितीला? 3ला. Say,
Matured people, समंजस माणसं they प्रौढ don't hoard it. ते असं साठवून ठेवत नाही की They release it. ते सोडून देतात पाण्यावर सोड. अरे काय आहे हे? We are all growing. आपण सगळे वाढतोय. कोणी हळू वाढतं, कोणी पटकन वाढतं, सगळे वाढतायत ना. Amen. Amen. That's why Proverbs 19:11 says, म्हणून नीतिसूत्र 19 आणि त्यातलं 11वं वचन म्हणतं, it's to one's glory to overlook an offense. नीतिसूत्र 19 आणि त्यातलं 11वं वचन सांगत आहे की मनुष्याचा विवेक त्याला मंदक्रोध करतो. अपराधाकडे कानाडोळा करणे ही त्या माणसाची शोभा आहे. Are you getting me? अपराधाकडे कानाडोळा करणे ही त्या माणसाची शोभा म्हणजे खासियत आहे. And so there is honor in choosing peace over revenge. तर उगीच सूड घ्यायच्या ऐवजी मला शांती पसंत आहे हे म्हणणं चांगलं. Because there is a battle that many people lose without ever picking up their swords. कारण की एक असंही युद्ध असतं की जे युद्ध माणसं पराजयी होऊन जातात, हातामध्ये शस्त्रही न घेता ते युद्ध त्यांनी हरलं. You don't need to always carry the sword to defeat somebody. आणि नेहमी हातात तलवार घ्यायला लागत पण नाही रे कोणाला हरवायला. Just carrying offense, you can defeat somebody. मनामध्ये कोणाच्या विरोधामध्ये काहीतरी कडू पण साठवून ठेवलं Say. की बसल्या जागी तू हरतोय, कशाला पाहिजे आर्मर. And so they are defeated not by what happened to them, तर त्यांना काय झालं त्यावर ते हरलेले नाहीत, but by what they heard someone say about them. पण त्यांनी स्वतःविषयी कुणाला तरी काहीतरी बोलताना ऐकलं, Say. त्यात ते हरले. And so one careless sentence, ते एक निष्काळजीपणे तोंडातनं बाहेर पडलेलं वाक्य it can steal a whole night of your sleep. संपूर्ण रात्रीची तुझी झोप उडवून टाकतंय रे. का त्यांनी असं हो, सांगितलं? आता का पीएचडी करायची का ह्याच्यावर? ते असं का बोलले, ते असं Why का बोलले, ते did असं he का say बोलले, that? ते पण ते असं बोललेस का, ते It असं hurt बोललेस? me. मला वाईट वाटलं, मला वाईट वाटलं, ते असं बोललेस का? काय करूया पीएचडी? See, one rumor can even spoil your joy. एखादी अफवा तुझा आनंद अशा पद्धतीनं नासधूस करत आहे. I mean, it is not real, but it's a rumor. But ते you खरं heard it नाहीये. and it is destroying your joy. ते खरंही नाहीये. अफवा अफवा म्हटलं मी. एखादी अफवा तुझ्यातला आनंद आणि रात्रीची झोप अशी नाश करून टाकते. क्या है? One negative opinion can make you question everything. एक नकारात्मक मत तुला बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारायला लावताय की नहीं नहीं ये पहले ऐसा हो गया था, सब पूछ के करो, सब पूछ के करो. अरे बट ठीक है ना, हो गया. One statement they made, you class them as the third class people. एक विधान त्यांनी काय केलं आणि तुम्ही त्या लोकांना थर्ड क्लास कॅटेगरीची माणसं आहे ती असं म्हणता. Say, हं? not every voice deserves a place in your heart. प्रत्येक आवाजाला तुझ्या हृदयामध्ये जागेची गरज नाही. Don't open your heart for every voice. प्रत्येक आवाजासाठी तुझं हृदय उघडू नको, कारण प्रत्येक आवाजाची तुझ्या हृदयात यायची लायकी पण नाही. Amen. Amen. Are you getting me? कळतंय का? Proverbs 29:25. नीतिसूत्र 29:25. The fear of man brings a trap, but whoever trusts in the Lord will be safe. आमेन. नीतिसूत्र 29 त्यातलं 25 वचन. मनुष्याचे भय पाश आणते म्हणजे जाळं, परंतु यहोवाच्या ठायी जो भरोसा ठेवतो Say. तो सुरक्षित राहतो. And so people who trust God, तर जी माणसं खरोखर, जी बिलीवर माणसं खरोखर देवावर विश्वास ठेवतात, they won't want to hear everything people ought to say about them. त्यांना ना लोक त्यांच्याविषयी काय बोलतायत ते सगळं ऐकायची इच्छा पण नसते, की ज्याला जे म्हणायचं ते म्हणा. They say most of it, let God hear, let me not ते hear. म्हणतात जास्तीत जास्त जे आहे ना ते देवाला ऐकू जाऊ दे, मला नाही ऐकायचं. Because he's got a strong heart. कारण की त्याचं हृदय एकदम बलवान आहे, I've got a weak heart. माझं हृदय एकदम कमकुवत आणि अशक्त आहे. Let my God hear it. माझ्या देवाला ऐकू येऊ दे, Let him deal with it. माझ्या देवाला ते सगळं सांभाळू दे. I don't want pressure in my मला heart. माझ्या हृदयावरती प्रेशर Let नको, me enjoy life. मला माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ दे. नसत्या गोष्टी ऐकायच्याच कशाला? Praise God. नाही मला कळलं सगळं, तुला कशाला कळलं पाहिजे? And so trusting God keeps you free from the trap of people's opinions. तर देवावरती विश्वास ठेवून काय होतं की तुम्ही लोकांच्या मतांच्या जाळ्यातनं बाहेर पडता. Filter your ears. कानाला जरा फिल्टर लाव, Guard your ears. कान जरा सांभाळ Guard your peace. आणि शांती सांभाळ. कानापाशी एक गळणं लाव, Because some things are better left unheard. कारण काही गोष्टी न ऐकलेल्याच बऱ्या असतात. Amen. एवढं ते काय ऐकायचंय? Because you have to learn what to listen. कारण तुला शिकावं लागेल बर का, काय ऐकायचं असतं आणि काय ऐकायचं नसतं हे तुलाही शिकायला लागेल. Yes. Oh. You have to learn what not to listen also. काय ऐकायचं नाही ते तुला शिकावं लागेल. No matter how juicy it sounds, मग ते ऐकायला किती पण रसाळ असू दे, I don't want to listen. मला नाही ऐकायचं. ब्रदर एक बात बोलू क्या? बोल मत, बोल मत.
King Solomon, शल्मोन राजा, the wisest man who ever lived, अतिशय ज्ञानी माणूस जो या भूतलावर जगून गेला, he is giving us a surprising command. तो आपल्याला आश्चर्यकारक आज्ञा देत आहे. He does not say, तो असं म्हणत नाही listen carefully to every conversation. प्रत्येक संवाद लक्ष देऊ नाही का? No. नाही, नाही. He says, तो म्हणतो do not pay attention to everything people say. लोक जे काही बोलतात त्या सगळ्याकडे लक्ष देऊ नको असं म्हणतो. Why? का? Because कारण? if you keep listening to every voice, प्रत्येक आवाज जर तुम्ही ऐकत राहिला, sooner or later you will hear something that may hurt you. आता नाही तर नंतर कधीतरी तुझ्या कानावर असं काहीतरी येणार आहे की ज्यातनं तुला वाईट वाटणार आहे की मेरे बारे में ये लोगों से- का ये ख्याल है. If you become everybody's audience, तुम्ही सगळ्यांचा जर दर्शक आणि श्रोतागण बनलात, finally one day you will become someone's victim. सरते शेवटी तुम्ही कोणाच्या तरी आहारी शेवटी जाणार, विक्टिम बनणार. नको ना, कशाला? Because wisdom knows when to stay silent, wisdom knows when to block the ears, wisdom knows when to open the ears. कारण ज्ञानाला माहिती आहे की शांत कधी बसायचं, ज्ञानाला माहिती आहे कान बंद कधी करायचे, ज्ञानाला माहिती आहे कान उघडायचे कधी. Think about David. दाविदाचा विचार करा. One day thousands of people were singing his praises. एके दिवशी हजारो माणसं दाविदाचं गुणगान स्तुतिगान करत होते. He took it very lightly त्यांनी अगदी लाईटली घेतलं की दिमाग में घुसाना नाही, because he knew कारण त्याला माहित होतं another day is coming, they will be criticizing him. पुढचा अजून एक दिवस येणार आहे जेव्हा हीच लोकांची गर्दी माझी निंदा नालस्ती करणार आहे. आज डोक्यावर घेऊन नाचतायत, उद्या तुडवतील. Imagine if David had stopped every few minutes to check what everyone thought about him. कल्पना करा जर दावीद थांबला असता प्रत्येक सेकंदाला चेक करायला की सगळ्यांना माझ्याविषयीनं काय वाटतं, आपका क्या कहना है, तुला काय वाटतं, And if he had agreed with their opinion, आणि त्यांच्या मतांशी जर दावीद सहमत करत असता, he would have never defeated Goliath. दाविदाने गोलायतला कधी हरवलंच नसतं. Say, because Eliab had some opinion about David. कारण एलियाबचं काहीतरी वेगळं मत होतं दाविदाविषयी. If he had listened to Eliab, जर एलियाबचं दाविदाने ऐकलं असतं and if he had got angry on him, आणि चिडला असता त्याच्यावर, he would have gone home. तर घरी निघून गेला असता. आणि मग गोलायतचं, Say, मग पुढचं, he would have never led Israel. त्याने कधीच मग इस्रायलचं पुढारी पण केलं नसतं आणि करू शकला नसता. जर सगळ्यांचं ऐकत बसला असता तर Never he would have fulfilled God's purpose. आणि कधी त्याला देवाचा स्वतःच्या जीवनातला संकल्प पूर्ण करता आला नसता. क्योंकि इनकी सुन रहा, उनकी सुन रहा, घर की सुन रहा, बाहर की सुन रहा. You cannot chase God's purposes while chasing people's opinions. लोकांच्या मतांच्या मागे लागून तुला देवाचा संकल्प पूर्ण करता येणार नाही. I wouldn't have reached this place if I had kept my ears open to every comment and every opinion. आज मी सुद्धा इथपर्यंत Or पोहोचलो every नसतो. rumor. आज मी सुद्धा इथपर्यंत पोहोचलो नसतो जर प्रत्येक माझ्याविषयी पसरलेली अफवा आणि माझ्याविषयी लोकांनी दिलेले कमेंट मी ऐकले असते तर. Because they will speak only about me, कारण लोक फक्त माझ्याविषयी बोलणार, but they don't know my heart. पण त्यांना माझं हृदय माहित नाहीये. मेरे अंदर क्या चल रहा है तुझे क्या मालूम है. God does not see the outward, he sees the heart. देव बाहेरून बघतच नाही, देव हृदय बघतो आणि ते तुला दिसत नाही. And so their opinions don't matter because they don't see most of the things. तर लोकांच्या मतांनी काय फरक पडत नाही मला. का? कारण लोकांना जास्तीत जास्त गोष्टी दिसतच नाहीत. And God measures your heart, आणि देव तुझं हृदय मापतो. not people's opinions. देव लोकांच्या मतांवरती तर तुझा न्याय करत नाही. God doesn't say, देव असं म्हणत नाही, let me first hear what Eliab had to say about David. पहिलं मला ऐकू दे एलियाब दाविदाचा थोरला भाऊ त्याचं काय मत आहे दाविदाविषयी, मग मी ठरवेन. Because I give importance to Eliab. कारण मी एलियाबला महत्व देतो. दावीद के फॅमिली का है वो. Who is Eliab? कोण आहे एलियाब? God sees your heart. देव तुझं हृदय बघतो. भले दाविदाचा फॅमिलीतला घरचा सख्खा भाऊ असला तो, देव म्हणतो मी त्याचं हृदय बघतो. So you are going to break your own heart by listening to things God never intended you to तर hear. ज्या गोष्टी देवाची इच्छाच नव्हती की तू ऐकायच्या आहेत, त्या गोष्टी ऐकून तू कुठेतरी नाराज होऊन संकल्पापासून भटकणार. You don't have to invite yourself in a conversation just to know what they think about you. एखाद्या संभाषणामध्ये तू स्वतःला घुसवायची गरज नाही, फक्त हे जाणून घ्यायला की माझ्याविषयी यांचं मत काय आहे. Because God doesn't want you to be there. कारण देवाची इच्छाच नाहीये की त्या संभाषणात आणि त्या गर्दीत तू असावं. God says, I already heard what they said. Now you don't need to hear what ते they म्हणतो say. मी ऐकलेलं आहे, ते लोक काय बोललेत मी ऐकलेलं आहे, तू अजून ऐकायची गरज नाही, मी ऐकलं. Because कारण God says, I can control my heart. ते म्हणतो माझ्या हृदयावर मी नियंत्रण ठेवू शकतो. But if you hear that, पण तू जर ते ऐकायला गेला, you're going to break that relationship. तू नातं तोडणार You are going to have hurtful heart. आणि तुझ्या हृदयावरती घायाळ मी You हरण will have sleepless आणि nights. मग तुला रात्रीची झोप येणार नाही. God
sometimes does not want you to hear what ought not to be heard. कधी कधी देवाची इच्छा नसतेच की जे तू ऐकायला नकोयस ते तू ऐकूच नये अशी देवाची इच्छा असते. But see, what happens is पण काय होतं माहितीये का, we have become a generation addicted to notifications. आपण अशी पिढी झालोय की ज्याला टिंग टिंग बजते रहता नोटिफिकेशन ना, तर ती सवय लागून गेलेली असते की आया कोई कुछ बोल रहा है, आया कोई कुछ बोल रहा We है. are addicted to comments. व्यसनी झालोय आपण लोकांच्या कमेंटवर जगायला. We are addicted not only to conversations but side conversations. आपण also. केवळ लोकांचे संवाद नाही, लोकांची कुसबुस पण ऐकायला Side conversations. साईडचे Right संवाद, side, left side conversations. डावीकडे उजवीकडे काय संवाद चाललेला आहे Amen. हे सगळं ऐकायचं व्यसन लागलंय अलीकडे लोकांना, क्योंकि नोटिफिकेशन बहुत आते हैं. But the wisest king, पण सगळ्यात सुज्ञ आणि ज्ञानी राजा, he gives us a very strong warning. त्याने आपल्याला एक खंबीर अशी सूचना दिली आहे. He says, do not pay attention to everything people say. तो म्हणतो लोक जे म्हणतात त्या सगळ्यावरती तू लक्ष द्यायची गरज नाही. Stop sitting outside people's tents, आणि लोकांच्या घराबाहेर असं कान देऊन बसू नको. trying to hear conversations, ऐकायचा प्रयत्न करत अंदर क्या बोल रहे, what they are speaking about me. माझ्याविषयी काय म्हणतायत. You step into God's presence, तू देवाच्या सहवासात बस, where heaven is about to talk to you about your destiny. जिथे स्वर्ग तुझ्याशी तुझ्या संकल्पाविषयी बोलणार आहे. Their conversation is not going to change the destiny God has for you. त्यांच्या संवादाने देवाने तुझ्यासाठी ठरवलेला संकल्प बदलणार नाहीये. One more opinion is not going to change your future. एका माणसाचं अजून एक मत तुझ्या भविष्याला बदलणार नाहीये, नाही बदलणार आहे. आमेन. सबकी सुनना जरुरी नाही, Because कारण Bible says बायबल in म्हणतं 1 Corinthians 2:9, 1 करिंथ 2 अध्याय त्यातलं 9 वचन, eye has not seen nor ear heard what God has prepared for those who love him. 1 करिंथ 2 अध्याय आणि त्यातलं 9 वचन म्हणतं, परंतु जसे लिहिले आहे, ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसाच्या हृदयात कधी शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झालंय. So God's plans are always greater than people's तर conversations. देवाच्या योजना नेहमी लोकांच्या संभाषणांपेक्षा संवादांपेक्षा मोठ्या असतात. बोलू दे लोकांना काय बोलायचं. Your destiny is too big to sit outside doors listening to small talks of तुझ्या आयुष्याचा ठरलेला संकल्प, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा लोकांच्या घराबाहेर त्यांच्या भिंतीला कान देऊन सगळं ऐकायचं याच्यापेक्षा फार मोठी आहे. You keep laying the bricks. तू विटा लावत राहा, You keep building what God has called you to do. तू विटेवर वीट ठेव, देवाने तुला जे बांधायला बोलवलंय ते बांधत राहा. You keep shutting the doors on whispers. आणि तू या कुजबुजीवरती दार बंद कर, कान बंद कर. You shut the door on gossips. आणि ह्या ज्या चर्चा चुगल्या सगळ्याच्या चालू असतात ना, त्याला तू कान बंद कर बरं. Unnecessary conversations. उगीचच गरज नसलेले संवाद. People who have no work, they have heavy ज्या conversations. लोकांना काही काम नसतं त्यांच्या गप्पा फार मोठ्या असतात. ये बंदे को काम ही नाही, गप्पाही मारते राहतात. So don't let people whispers become louder than God's voice. तर लोकांच्या गप्पा देवाच्या वाणीपेक्षा मोठ्या होऊ देऊ नकोस. Tune आमेन. your ears to God's voice. तुझा कान देवाच्या वाणीकडे ट्यून कर, You will be better blessed. म्हणजे तुला चांगला आशीर्वाद मिळेल आणि तू चांगला आशीर्वादित होशील. Because a closed ear to gossip is an open heart for peace. कारण चुगल्यांसाठी बंद केलेला कान शांतीसाठी उघडलेलं हृदय आहे. I want peace. मला शांती पाहिजे बाबा. I don't want to see that person next time and then again feel that bitterness in me. मला परत पुढच्या वेळेला त्या माणसाला बघून माझ्या हृदयामध्ये कडूपण आणायचं नाहीये. Oh, that day he spoke such a thing. हो त्या दिवशी तो असं बोलला, ती Oh, अशी he's बोलली. come before me हो now. आता परत माझ्या समोर आली. It's आला. better not to hear. न ऐकलेलं बरं आहे, Amen. म्हणजे कडूपण येत नाही. Isaiah 26 verse 3. यशा 26 त्यातलं 3 वचन, You will keep in perfect peace those whose minds are fixed on you. ज्या लोकांची मनं तुझ्यावर केंद्रित आहेत त्यांना तू परिपूर्ण शांतीत ठेवशील. So peace comes when your mind stays on God. तर शांती कधी येते? शांती देवावर मन केंद्रित राहिलं की येते. I promise you, you will sleep the best sleep tonight if you keep these gossips away. आणि या चुगल्या तुम्ही लांब ठेवलात ना, तर मी वचन देतो तुम्हाला आज रात्री तुम्ही ढाराडूर झोपाल. Filter your ears. कानांवर गाळणं लाव, गाळणं. Don't intentionally go into some conversations where people are talking आणि against the मुद्दामून back. अशा काही संभाषणांमध्ये घुसू नको की जिथं तुला माहितीये की लोक एकमेकांच्या विरोधात का तुझ्या विरोधात का आणि कोणाच्या विरोधात बोलतायत. I don't want to hear. मला ऐकायचं नाही, No chai pe charcha. नको.
मन की बात चाय नको, पे चाय पे चर्चा, चर्चा भी मन नको, की नको, बात, नको, all नको, about नको. God. नो नो, मन की बात, चाय पे चर्चा, सब प्रभु प्रभु के साथ बैठेंगे, प्रभु के साथ बात करेंगे. And I'm telling you, you will stay healthier because worry will not be eating you from the म्हणजे inside. काय होईल, तुम्ही आरोग्यवान राहाल आणि ती काळजी तुम्हाला आतून कुरतडून खाणार नाही बेटा. You will be healthy and strong. आरोग्यवान, बलवान, You will बळकट be राहाल, joyful. आनंदी राहाल. Amen. सगळ्यांचं सगळंच काय ऐकायचं आणि काय ऐकायचं कर कशाला. Your relationship will become stronger तुमची एकमेकांशी नाती सुद्धा मग जरा चांगली बलवान होती. because they will say, कारण ते म्हणतील, I said these things, but he didn't mind it. या सगळ्या गोष्टी मी त्याच्या विरोधात बोलून सुद्धा त्यांना काही फरकच पडला नाही. Relationship will become stronger नातं बलवान होईल, because then it will be built on trust कारण मग ते नातं विश्वासावर बांधलं जातं. instead of suspicion. उगीच शंका शंका Suspicion will शंका eat you up. शंका संदेह कॅन्सर आहे, खाऊन टाकेल तुला. And then you will live a blessed life, आणि त्यानंतर तू आशीर्वादित जीवन a जगशील, peaceful life, एक शांतीचं जीवन जगशील. because then your heart and your whole mind will be full of God's voice मग तुझं हृदय आणि संपूर्ण मन देवाच्या वाणीनं भरलेलं होईल. instead of people's opinions. लोकांच्या मतांनी भरलेलं राहणार नाही, तर देवाच्या वाणीने हृदय भरेल. The quieter the whisperers become, कुसबुस करणारे शांत झाले the louder God's blessings will sound. की तेवढं देवाचा आशीर्वाद जोरात बोलेल. कुसबुसणाऱ्यांची वाणी आतमध्ये शांत कर. Amen. Amen. That's why David says म्हणून दावीद म्हणतो, in Psalm 4 verse 8, स्तोत्र 4 त्यातलं 8वं वचन, in peace I will lie down and sleep, for you alone, Lord, make me dwell in ओ safety. हालेलुया. स्तोत्र संहिता 4 आणि त्यातलं 8वं वचन, स्वस्थपणे मी अंग टाकीन आणि झोपी जाईन, कारण हे यहोवा केवळ तूच मला मी निर्भयपणात राहावे असे करतोस. दावीद बोलतोय. Some people have no sleep at night काही लोकांना रात्रीची अजिबात झोप येत नाही. because they are thinking about what happened in the whole day, who spoke what. कारण की अख्खा दिवस त्यांच्याशी कोण काय बोललं हाच विचार ते रात्री करत बसतात. Say, this man spoke good, I was there to hear it. आज हा माणूस असं बोलला, बरं झालं मी तिथे ऐकायला होते. देवानेच आणलं मला तिथं. हो का? नाहीतर मला कळलंच नव्हतं कसं काय ते असं अगं बोलतात. बाई. I thought he is a friend, but he is a हो, foe. आज कळलं मला तो माझा मित्र नाहीये. You don't need the devil to tip you off. काय गरज आहे सैतानाने असं येऊन तुला हे करायची? Amen. काय गरज आहे? God gives peaceful sleep to those who trust him. जी लोक देवावरती विश्वास ठेवतात ना, देव त्यांना रात्रीची मस्त ढाराढूर झोप देतो. Nobody can make my day, nobody can spoil my day. कोणी माझा दिवस बनवू शकत नाही, कोणी माझा दिवस घाणही करू शकत नाही, बिकॉज गॉड मेक्स माय डे. Their opinions don't change my future. लोकांच्या मतांनी माझं भविष्य बदलत नाही. Amen. मेरे लिए जो है वो होके रहेगा. I believe the Holy Spirit is showing me something for all of you right now. माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा आत्ताला मला तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी दाखवतोय. Because some of you have stopped moving forward in life. कारण तुमच्यातले काही लोक आयुष्यात पुढे जात नाहीयेत. Because you allowed a whisperer or a critic to cancel a shout from God. कारण तुम्ही निंदकांना तुमच्या कानांमध्ये बोलू देताय. You are letting people तुम्ही लोकांना परवानगी to देताय drive you. की लोकांनी तुमचं जीवन चालवावं. And they don't even know one day of your आणि future. त्या लोकांना तुझ्या भविष्याचा एक दिवस म्हणून माहिती नाहीये. And they are controlling your emotions. आणि ती लोक तुझ्या भावनांवरती नियंत्रण ठेवून बसलेली They आहेत. themselves don't know of their future and they are controlling your future. त्या लोकांना त्यांचं भविष्य माहिती नाही आणि ते तुझ्यावरती कब्जा घेऊन बसले. So stop renting out your spaces in your mind to people who don't belong in your future. जी माणसं तुमच्या मालकीची भविष्यात होणार नाही आहेत, त्यांच्यासाठी जागा भाड्याने देऊ नका हृदयातल्या. Don't rent out spaces to people who have got nothing to do with your future. त्या माणसांचा तुमच्या भविष्याशी काही संबंध नाही, त्यांना हृदयातल्या जागा भाड्याने कशाला देता? And they don't even belong to your future. आणि ती तुमच्या भविष्याच्या मालकीची पण माणसं नाही. Some strange person told you and you have got sleepless night for a month. आला कोणीतरी आण्या बन्या सोन्या आणि दिवसेंदिवस रात्रोन रात्र तुला झोप येत नाही. Psalm 27 verse 1. स्तोत्र 27 त्यातलं पहिलं वचन, The Lord is my light and my salvation. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे, Whom shall I fear? मी कोणाला भिऊ? And so when the Lord is your confidence, तर परमेश्वर जेव्हा तुमचा विश्वास असतो, fear will always lose its voice. तेव्हा भीतीची वाणी नेहमी निघूनच जाणार, पराजयीच होणार. And King Saul is a powerful warning here आणि शाऊल राजा इथे एक पॉवरफुल वॉर्निंग आहे. because he developed itching ears कारण शाऊल राजाचे जे कान होते ना,
खाज होती त्याच्या कानांना फार. See, when you don't trust God, you develop itching ears. देवावर जेव्हा आपण विश्वास ठेवत नाही ना, त्या कानावर खाज फार चढते. He always wanted to know what people were saying about him. शौलाला सारखं माहिती करून घ्यायचं होतं. लोक माझ्याविषयी काय बोलतात, आज लोक क्या बोले, आज लोक क्या बोले, काय म्हणतात लोक. See, instead of listening to God's voice, देवाची वाणी ऐकायच्या ऐवजी लोक काय बोलतात ते काय करायचंय. he spent all his time listening to people's voices. त्यांनी सगळी वेळ लोक काय म्हणतात त्या लोकांच्या वाणीवर घालवली. He became more concerned about protecting his throne than protecting God's assignment for him. स्वतःच्या सिंहासनाला सुरक्षित करण्यामागे एवढं लागला. अरे स्वतःच्या जीवनातला देवाचा संकल्प तू तेवढा सुरक्षित करून त्याच्या मागे लागायला होतं. I mean, सिंहासन देव समावून घेईल. he is protecting his throne त्याचं सिंहासन तो सांभाळायला गेला. rather than pleasing the God who gave him the ज्या throne. देवाने त्याला सिंहासन दिलेलं आहे त्या देवाला प्रसन्न नको करायला Who हवं. gave you the throne? God gave. सिंहासन टू बिगिन विथ तुला दिलं कोणी? देवाने ना. जिसने दिया So है वो don't संभालेगा. protect the throne. Please God. तर देवच त्या सिंहासनाला सुरक्षित ठेवणार आहे. त्या देवाला तू प्रसन्न कर. Because the moment you crave for people's reports, कारण ज्या क्षणाला तू लोकांचे रिपोर्ट हे मागत राहशील, more than God's voice, देवाच्या वाणीपेक्षा लोकांच्या खबरींवरती जर जास्त विश्वास ठेवला you are already losing your peace. तर तुझी शांती तर ऑलरेडी गेलेली आहे. लोकांच्या खबरी काय एवढं करायचं. 2 Timothy 4:4. 2 तिमोथी 4:4. They will turn their ears away from the truth and turn aside to myths. ते सत्यापासून आपले कान वळवून टाकतील आणि गैरकथांकडे जातील. See, that's what is happening today. असंच अलीकडे होतंय. 2 तिमोथी 4:4. आणि ते खरेपणापासून आपले कान फिरवतील व कहाण्यांकडे वळतील. And so the wrong voice always takes you away from the truth. तर चुकीचा आवाज नेहमी तुला सत्यापासून लांबच नेतो. Saul always wanted information. शौलाला नेहमी माहिती हवी होती. माहिती. Every morning he got up. रोज सकाळी तो उठायचा What people say about me. आणि त्याचं एकच, काय रे माहिती आहे आज, काय खबर आहे आजची, लोक What काय people say म्हणतात, about me. लोक माझ्याविषयी काय What David म्हणतात, says about me. काय दावीद काय म्हणतो माझ्याविषयी. Say, असं रोज त्याला सकाळी तेच पाहिजे. who are supporting David? कोण दाविदाला सपोर्ट करताय Tell me. मला सांगा. Who are the people who are siding David? कोण अशी माणसं आहेत जी दाविदाच्या बाजूने उभी आहेत मला Anybody सांगा. from our side? आपल्या बाजूने कोणी ऐका, खबरी आणा खबरी. Has he switched places? त्यांनी जागा बदलली का, आपने को छोड़ दिया क्या. Have you seen anybody of our people talking to David? आपली कोणी माणसं दाविदाशी बोलताना तुम्ही ऐकली का. उसने ग्रुप बदल दिया उसने. Have you seen somebody whispering to David? कोणाला तू बघितलंस का दाविदाशी जाऊन बोलताना. Have you seen anybody of our people helping David? आपले कोणी लोक दाविदाला मदत करतात का बघून ये. खबरी. I mean, he was no longer building God's kingdom. म्हणजे देवाचं राज्य तो बांधतच नव्हता. He was building a system to protect his own kingdom. एक सिस्टम तो अशी बांधायला लागला खबरींची की ज्या पायी तो स्वतः सुरक्षित राहील. When fear sits on the throne, ज्या भीती सिंहासनावर राज्य करायला बसते, suspicion becomes your closest friend, शंका आणि कुशंका तुमचा जिगरी यार आणि दोस्त, closest advisor. अगदी सगळ्यात जवळचा सल्लागार. शंका आणि कुशंका. Who is sitting on your throne? कोण तुझ्या सिंहासनावर Let बसलाय. Jesus sit on the throne. येशूला तुझ्या सिंहासनावर बसव. Then he'll be your best advisor. येशूच तुला चांगला सल्ला देतील. आमेन. Amen. आमेन. Because one of Saul's informer, का शौलाचा एक माहितीगार, whose name was Doeg, दोएक त्याचं नाव, he was an Edomite. इदोमी होता. When David came to Ahimelech, दावीद जेव्हा अहिमलेककडे आला, the high priest, प्रमुख याजक अहिमलेककडे दावीद जेव्हा आला, who was the priest at Nob, जो नवाब नोब. मध्ये याजक होता, he came there to receive Goliath's sword and bread because he and his people were hungry. गोलायची तलवार आणि भाकर तिथे ते स्वीकारायला आले कारण लोकांना भूक लागली होती. And so they came to this high priest and David said, I want Goliath's sword and I want bread. तर ते त्या प्रमुख याजकाकडे आले आणि दावीद त्यांना म्हणाला की मला गोलायची तलवार आणि भाकर हवी. And Doeg happened to be there. आणि दोएक त्यावेळेला तिथे होता. David immediately sensed danger. दाविदाला लगेच भनक पडली की इथं धोका आहे. Say, रेड अलर्ट. he knew that these were informers of Saul. त्याला कळलं की शौल राजाचे सगळे खबरी आहेत. Don't raise up informers, raise up elders, pastors, हालेलुया. deacons. रबा खराबा शंदो. खबरी उभे करू नका. एल्डर, पास्टर असे लीडर उभे Don't करा. raise up spies. कशाला हेर I पाठवायचे. don't want any spy. मला कोणी हेर नको. हेरायला कशाला लोक पाहिजेत.
I don't want spies who will just find out what people's opinion is about me. मला हेर नकोय No. जे जाऊन तपासून येतील आणि सांगतील मला की लोकांची मतं माझ्याविषयी काय. मला फरकच पडत नाही Some लोकं people मला काय म्हणतात. will even pay them. लोकांना मात्र पण कधी कधी असं हवं असतं, लोक भाड्यावर लोक ठेवतात की जा जाऊन खबरी आण. Some of the men of God have spies. They are well paid to just find out what is the opinion of the people about them. काही देवाच्या सेवकांनी सुद्धा पैसे देऊन खबरी विकत घेतलेली असतात की जा जरा बाहेर जा, लोकांचं मत माझ्याविषयी काय आहे मला येऊन सांग. दिस इज युअर पेमेंट. Say, you are not building God's kingdom, you are building your own kingdom. म्हणजे तू देवाचं राज्य बांधतच नाहीयेस, तू स्वतःचं राज्य Fear बांधतोय. is sitting on your throne. भीती तुझ्या सिंहासनावर बसली आहे. And so David immediately sensed danger. तर दाविदाला धोका जाणवला. That's why in 1 Samuel 22 verse 22, आणि म्हणून 1 शमूएल 22वा अध्याय आणि त्यातलं 22वंच वचन David said, दावीद बोलला, I knew that day when Doeg the Edomite was there that he would surely tell Saul. 1 शमूएल 22वा अध्याय 22वा वचन. तेव्हा दाविदाने अब्याथाराला म्हटले, दोएग अदोमी तेथे होता, त्या दिवशीच मला समजले की तो शौलाला खचित हे सगळं जाऊन सांगणार. Because he is the informer. कारण तो खबरी आहे. Don't raise up informers. खबरी पैदा करू नका. Raise up godly people. जरा भक्तिमान माणसं उभी करा. अरे एवढी काय खबर पाहिजे आपल्याला सगळ्याची. And that's what exactly happened. बरोबर तसंच झालं. Doeg reported everything to Saul. दोएगनं जाऊन सगळं शौलाला सांगितलं. And because of that report, आणि त्या रिपोर्टमुळे Saul ordered the massacre of the priests. शौलाने काय केलं की याजकांची मारहाण ठरवली. All the priests were killed that day. सगळ्या याजकांना त्या दिवशी ठार मारण्यात आलं कारण या खबरीने खबर दिली. See? That's why a tongue controlled by fear can destroy years of ministry. म्हणून भीतीनं नियंत्रित जीभ, भीतीनं कंट्रोल्ड जीभ वर्षोनवर्षीच्या मिनिस्ट्रीला मातीत मिळवू शकते. Yes. वर्षांनी कमवलेल्या मिनिस्ट्रीला मातीत मिळवू शकते. Today I'm standing not because of that kind of fear. आज असल्या पद्धतीच्या भीतीनं मी उभा राहत नाही. I trust God. माझा देवावर विश्वास आहे. Let people say anything behind my लोक back. माझ्या पाठी मागे काही बोलू देत, They still love me, I know. त्यांचं तरी माझ्यावर प्रेम आहे मला माहितीये. They may have said 1 time, 2 times, 3 times. 1-2दा 3दा ते बोलले असतील, But I know मला माहित आहे in their heart they love me. त्यांच्या हृदयात शेवटी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. Everybody says. सगळे बोलतात We हो. also say certain आपणही things. कधी कधी काही गोष्टी बोलतोच की, But not with bitterness and hatred. पण कडूपणाने आणि तिरस्काराने नाही बरं का. It's just a passing एक word. पासिंग वर्ड. आपल्याही तोंडातनं कधी कधी असे काही शब्द बाहेर पडतात जे अभद्र आहेत. Proverbs 18:21. नीतिसूत्र 18 आणि त्यातलं 21वं वचन. Death and life are in the power of the tongue. मृत्यू आणि जीवन आपल्या जिभेत आहे. So your words can either build lives or destroy them. तर तुझे जे शब्द आहेत ना, एक तर जीवन बांधतील नाही तर जीवनाचा नाश What करतील. was the use of Saul having so many spies and informers? काय फायदा? शौलाने एवढे सगळे खबरी आणि माहिती देणारे लोक ठेवले होते, काय फायदा काय झाला? He died. मेलाच ना शेवटी तो. आणि कसा मेला? And David didn't have one informer. आणि दाविदाकडे ते एकही खबरी नव्हता का No माहिती येऊन देणारा spy नव्हता. at all. एक म्हणून हेर दाविदाने ठेवला नव्हता की जा जा के मेरे को बताओ क्या चल रहा, क्या चल रहा, No. क्या चल रहा, डेविड के लाईफ में क्या चल रहा. Notice the contrast David had. किंवा शौलाच्या लाईफ मध्ये काय चाललं नाही. दावीद किती वेगळा होता. David trusted God. दाविदाने देवावर विश्वास ठेवला. Saul trusted informers. शौलाने या खबरींवरती विश्वास ठेवला. David inquired of the Lord. दाविदाने देवाची चौकशी केली की तू सांग काय करू. Saul inquired about the people. शौलाने लोकांची चौकशी केली की तुम्ही सांगा काय करू. दावीद देवाला म्हणतो तू सांग काय करू. One man became a man after God's own heart. एक माणूस मग देवाच्या हृदयामागचा माणूस झाला. The other became a prisoner of suspicion. दुसरा शंका कुशंकेचा कैदी झाला. You cannot hear God's voice clearly if your voice or if your ears are always searching for people who can whisper to you. तुझे कान जर नेहमी अशा लोकांना शोधत असतील की जे येऊन तुझ्या कानांमध्ये चुगल्याच टाकणार आहेत आणि खबरीच टाकणार आहेत, तर तुला देवाचा आवाज कधीही नीट ऐकू येणार नाही, कारण तुझे कान थुंबलेत. Amen.
That's why Jesus said म्हणून येशू in बोलले. John 10:27, योहान 10:27 my sheep hear my voice माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात and I know them and they follow me. आणि मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरं माझ्या मागे चालतात. Say, Amen. Jesus wants his sheep to recognize his voice येशूची इच्छा आहे की येशूंच्या मेंढरांनी येशूंची वाणी ओळखावी. above every other voice. बाकीच्या सगळ्या आवाजांपेक्षा येशूंच्या मेंढरांनी येशूंचा आवाज ओळखावा अशी येशूंची इच्छा आहे. When David killed Goliath, दाविदाने जेव्हा गोलायतला ठार मारलं, the women came out dancing and singing. बायका आणि मुली नाचत नाचत गात गात बाहेर आल्या. They said, म्हणाल्या, Saul had slain his thousands शौलाने 1000 मारले, and David had slain his tens of thousands. दाविदाने 10,000 मारले. See, and David also heard it, दाविदाने पण ऐकलं की या बायका आणि मुली काय बोलतायत, but he didn't build a throne in his heart. पण त्याने त्याचं सिंहासन नाही हृदयात तयार केलं. No. नाही नाही. But when Saul allowed that one song to pass through his ears, पण शौलाने जेव्हा तेच गाणं त्याच्या कानातनं जाऊ दिलं, he didn't allow it to pass through the other ear. ते एका कानातनं जाऊ दिलं पण दुसऱ्या कानातनं बाहेर नाही येऊ No, दिलं. he allowed it to settle in his heart. तर त्याने ते गाणं त्याच्या हृदयामध्ये स्थिर स्थावर केलं की दाविदाने एवढे मारले, मी एवढेच मारले, असं या बायका म्हणतात. When you hear such voices, अशा वाण्या आणि आवाज जेव्हा तुम्ही ऐकाल ना, send it out through the other ear. लगेच इथून ऐकायचं आणि इथून काढायचं. Let it not drop in your heart. हृदयामध्ये टाकू नका दे. That is dangerous for you. ते धोकादायक आहे तुमच्यासाठी. इकडून ऐका, इकडून काढा. And that stayed in the heart of Saul. आणि मग शौलाच्या हृदयामध्ये ते स्थानापन्न झालं. And the very next verse says आणि अगदी पुढचंच वचन म्हणतं, in 1 Samuel 18:8, 1 शमूएल 18वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन, Saul became furious. शौल फार चिडला. Why? का? Because when it entered the one ear, he didn't allow it to go to the other ear. He allowed it to settle in his heart. कारण शौलाने जेव्हा ते ऐकलं त्या शौलाने एका कानाने ऐकून दुसऱ्या कानातनं ते बाहेर काढलं नाही, तर शौलाने ते सर्व आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न करून घेतलं म्हणून तो चिडला. And when you settle it in your heart, see what happens. आणि आपल्या हृदयामध्ये असल्या गोष्टी आपण स्थानापन्न केल्या की काय होतं बघा. From that day on, तेव्हापासून पुढे he looked at David with suspicion. तो शंकेच्या नजरेने दाविदाकडे बघायला लागला. Did you see that? बघा, आलं का लक्षात आलं का? See, the women singers didn't want a rift between both of them. आता ज्या बायका गात गात आल्या, मुली गात गात आल्या, त्या बायकांना मुलींना काही या दोघांमध्ये वादिवाद नको होता. ते असंच म्हटलं त्या बायकांपोरी असंच आल्या नाचत आणि गात. तुम्ही घेतलं हो सिरियसली. ना, तुम्ही त्यांना एवढं मनावर घेतलं नाही. त्या गोष्टी एवढं मनावर घेतात घ्यायचं ते घेतच नाही. आपलं पण अजबच कारभार आहेत. And Saul became spiritually sick. आणि मग शौल आध्यात्मिक रीतीनं आजारी पडला. Why? का? Because he allowed one passing song to become a permanent voice in his heart. कारण की एक कानावरनं गेलेलं गाणं त्याने हृदयामध्ये स्थानापन्न करून हृदयातच ठेवून घेतलं. सगळं गाणं तो विसरला. हो, बाकीची सगळी देवाचं गाणं विसरला, हो ना. येशूचं गाणं विसरला ऐक आणि झोपताना तेच गाणं हो ना, फक्त. त्याच तेच रडगाणं सुरू आहे. दावीद मोठा झाला, लोकांना तो आवडतो, लोकांना मी आवडतच नाही. ये इतना बडा हो गया. अरे भाई बस कर ना. See, there is a huge kingdom difference between human spying and divine revelation. मानवी हेर आणि दैवी प्रगटीकरण Are you याच्यात getting me? जमीन आसमानाचा फरक आहे. देवाने दिलेली एखादी माहिती आणि हेर पाठवून आणलेल्या खबरी, जमीन आसमानाचा See, फरक असतो याच्यात. Why I'm not listening to what people have to say? Because I'm getting divine revelation. मला दैवी प्रगटीकरण मिळतंय, देव माझ्याशी बोलतोय म्हणून मी लोकांचं ऐकतच नाही. See, देवच माझ्याशी एवढं बोलतो की मला लोकांचं ऐकायची इच्छाच होत नाही. God never called his children to become detectives. तर देवाने कधीच त्याच्या मुलांना तुम्ही डिटेक्टिव्ह बना असं म्हटलेलं नाहीये. क्या करना है, सीआईडी में जाना है, नाही करना क्या है? He has called us to become believers. अरे त्याने बिलीवर बनायला बोलवले आपल्याला. एवढं ते का आपल्याला सगळी माहिती So पाहिजे. there is a big difference between gathering information by human effort तर मानवी प्रयत्नांनी माहिती गोळा करणं and receiving revelation from God. आणि देवाकडनं माहिती मिळणं प्रगटीकरणाद्वारे, यात जमीन आसमानाचा फरक आहे. If something is going to be helpful to you about that person, what he knows, त्या माणसाविषयीनं जर काही तुला मदतशील असणार आहे की जे त्याला माहिती आहे, God will allow your ears to be opened, देव तुझे कान त्याविषयीनं उघडू देईल. or God will speak directly to you. नाहीतर देव डायरेक्ट तुझ्याशी बोलेल. Your destiny does not depend on your investigation. तुझ्या आयुष्याचा संकल्प तुझ्या चौकशीवरती अवलंबून नाहीये. एवढं इन्व्हेस्टिगेशन नको. इतनी चीरफाड पोस्ट मारणं गरडाला मार. It depends on God's revelation. देवाच्या प्रकटीकरणावर अवलंबून आहे.
देव बोलू दे, देवाकडनं माहिती येऊ दे. That's why Deuteronomy 29 verse 29 says, म्हणून अनुवाद 29:29 मध्ये लिहिलंय बघा. the secret things belong to the Lord our God, but the Hallelujah. things He reveals to us belongs to us. गुप्त गोष्टी परमेश्वर आमचा देव याच्या आहेत, पण उघड केलेल्या गोष्टी सर्व काळ आमच्या आहेत. So if God is not allowing you to know that truth, why you want to sit with those people and open your ears wide to listen? तर देव तुला जर काही गोष्टी कळू देत नाहीये, तर कशाला तुला त्याच लोकांमध्ये बसून त्या सगळ्या खबरी काढायची एवढी इच्छा आहे? God reveals what we need to know in His time. देवाच्या वेळेत जेवढं आपल्याला कळायला पाहिजे तेवढं देव आपल्याला कळवतो. बा झालं ना. And when God wants you to know something for your protection, आणि देवाची जर इच्छा असेल की तुझ्या संरक्षणाविषयीनं तुला काही गोष्टी कळाव्यात, or for your promotion, किंवा तुझ्या बढतीविषयी काही गोष्टी तुला समजाव्यात, or for your direction, का तुझ्या दिशेविषयी काही गोष्टी तुला कळाव्यात, or for your danger, का तुझ्या धोक्याविषयीच्या काही गोष्टी तुला कळाव्यात, अशी जर देवाची इच्छा असेल, He knows how to make sure you hear it. देवाला माहिती आहे की 100% खात्री करून देव ते तुझ्यापर्यंत पोहोचवेल. बस झालं. He will make you to stand there and hear it. देव तिथं उभं करून तुला ते ऐकायला लावेल. असं घडवून You आणेल. don't need to intentionally go there. तुला मुद्दामून तिथे चौकशा करायला जावं लागणारच नाही. You don't have to stretch your neck 1 mile to हो ना. hear what they have एक to say. मैल तुला जिराफ सारखी तुझं ते मान आणि असं करून ऐकावं लागणार नाही. क्या बोला, क्या बोला. You don't need to stand behind the curtain wanting to hear what they have to say. आणि पडद्यामागे उभं राहून तुला ऐकावं लागणार नाही. क्या बोले, क्या बोल रे ते, क्या चल रहा Let me listen to their private मला conversations. ऐकू दे त्यांच्या काय प्रायव्हेट गप्पा झाल्या रे आज. Or then send your informers around that नाही place. तर तुमच्या खबरीना तिथं पाठवायचं आणि म्हणायचं उभं राहा. सो मुद्दामून जाके ना उधर खडा रहो. लोग No. बोलते ना आगे सुनाओ. God controls the timing. नाही नाही, देवाच्या हातात आहे वेळ. God controls every circumstance. देवाचं नियंत्रण आहे प्रत्येक परिस्थितीवरती. God knows how to bring the right information to देवाला you माहिती आहे योग्य माहिती तुझ्यापर्यंत कशी पोहोचवायची. without you losing your dignity, without you losing your control, अजिबात तुझं नियंत्रण आणि प्रतिष्ठा तू न गमावता. without losing your peace, नियंत्रण, प्रतिष्ठा, शांती हे सगळं तू न गमावता. without ती losing माहिती- your joy. अगदी तुझा आनंद न जाता ती माहिती तुझ्या कानापर्यंत यायला हवी असेल तर देव ती कशी करून तुझ्यापर्यंत पोहोचवेल. पडद्या मागे भिंतीला कान लावून बसायची गरज नाही. If God Amen. wants you to know it, देवाची जर एवढीच इच्छा असेल की तुला कळावं, He knows your address. देवाला तुझा पत्ता माहिती आहे. देव येईल तुझ्या घरी. देवाला काय तुझा पत्ता माहिती नाही का? तू कुठे राहतो देवाला माहिती He आहे. knows where you live. देवाला माहितीये तू कुठे राहतो. तुला माहित नाही तू कुठे राहतो. देवाला माहितीये. Psalm 25 verse 14. स्तोत्र 25:14. The Lord reveals His plans to those who fear Him. जे लोक देवाचं भय बाळगतात देव त्यांना आपल्या योजना प्रगट करतो. So people's plans are not better than God's आणि plans. देवाच्या योजना काही लोकांच्या योजना काही देवाच्या योजनेपेक्षा चांगल्या नाहीत ना. God shares His heart with those who walk closely with Him. आणि जे लोक देवाच्या अगदी जवळून चालतात ना, देव त्याचं हृदय त्या लोकांशी बोलतो. Look at Moses. आता मोशे बघा. He didn't spy on Pharaoh. मोशेने थोडा फारो राजावरती हेरगिरी केली आणि काही खबरी पाठवले की जा क्या What is Pharaoh thinking about me? की फारो राजा माझ्याविषयी काय विचार करतो जाऊन ऐकून मला सांगा. त्या प्रजेत उभे राहा, कळू नका देऊ त्याला की तुम्ही माझी माणसं Say, आहे. God made sure देवाने खात्री केली He knew what he needed to know. की मोशेला जे कळायला हवंय ते मोशेपर्यंत मी पोहोचवेन. Bible says बायबल म्हणतं in Exodus 2 verse 15. निर्गमचा 2रा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन. Now when Pharaoh heard this thing, he sought to slay Moses, but Moses fled from the face of Pharaoh and dwelt in the land of Midian. निर्गमचा 2रा अध्याय 15वं वचन. आणि ही गोष्ट फारोने ऐकली तेव्हा तो मोशेला जीवे मारायला पाहू लागला. See? पण मोशे फारोच्या पुढून पळाला आणि मिद्यान देशात राहिला. See, how did he run away? मोशे कसा पळून गेला? Did he have informers to tell him that Pharaoh is going to kill him? त्याच्या काय खबरी होते का जे येऊन त्याला खबरी सांगायचे की फारोनी ठरवलंय तुला आज तो ठार मारणार आहे. But he got the information. पण त्याला माहिती मिळाली. God protected Moses देवाने मोशेला सुरक्षित ठेवलं. by bringing the right information at the right time. योग्य माहिती योग्य वेळेला त्याला देऊन देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. How he was informed, the Bible doesn't say. आणि कशी ती माहिती देवाने मोशेपर्यंत पोहोचवली ते बायबल बोलत नाही. Some bird came and spoke to him. कोणीतरी पक्षी येऊन बोलला. आजची Some raven spoke to him. आला कोणतरी कावळा आणि त्याच्या Some कानात angel spoke to him. आला कोणतरी देवाचा दूत आणि त्याला बोलून गेला.
Somebody spoke to him whose mouth God opened. आला कोणीतरी आणि त्याला सांगून गेलं की ज्याचं तोंड देवाने उघडलं आणि मोशेला कळलं की फारो आज मला ठार मारणार आहे. Say, that's how he ran. अशा रीतीनं तर मोशे मग पळून गेला मिद्यान देशात. Moses did not send spies into Pharaoh's palace to find मोशेने- out whether Pharaoh was angry on him. मोशेने खबरी पाठवले नव्हते फारोच्या महालामध्ये की जाऊन बघून तपासून मला सांगा फारो माझ्यावर चिडलाय का रे. No, he did not spend sleepless nights hiding near the palace नाही gates, नाही. महालाच्या दारापाशी उभं राहून रात्रीची झोप मोशेने उडवली नाही. trying to hear the conversation between Pharaoh and others. फारो आणि बाकीची माणसं काय बोलतात महालाच्या गेटच्या अगदी बाहेर उभं राहून मला ऐकू दे असं त्याने कधीच केलं. He was not even living in fear. तो घाबरून जगतही नव्हता. He was not wondering, तो कुठेही भटकत नव्हता का what विचार are करत they नव्हता? saying about me का today? विचार करत नव्हता आज हे लोक माझ्याविषयी काय बोलत असतील ना. A lot of people spend time following people's conversations पण खूप सारी माणसं ना आपली वेळच लोकांच्या संवादांमागे घालवतात than following God's voice. देवाच्या वाणी मागे घालवायच्या ऐवजी I spend more time with my God. मी जास्त वेळ माझ्या देवासोबत घालवतो. The rumors, the gossips, I don't hear. Somebody says to me, I hear, okay. अफवा चुगल्या मी नाही ऐकत. कोणीतरी असंच माझ्याशी बोललं ठीक आहे आलं कानावर बाकी जास्त काही नाही. That's why म्हणून- I have no bitterness against anybody. माझ्या हृदयात ना कोणाविषयी न कडूपण नाहीये. One person may have spoken about me, एखादा व्यक्ती 20 times. एखादा व्यक्ती कदाचित 20 वेळा माझ्याविषयी बोलला असेल. but when I look at him, I don't know what he said. I'll still love him. पण मी जेव्हा त्याच्याकडे बघतो मला माहितीच नसतं तो माझ्याविषयी काय बोललाय. माझं त्याच्यावर आजही तेवढंच प्रेम आहे. Because then my heart is safe. कारण मग माझं हृदय सुरक्षित राहतं ना. Some people, they know everybody's business, काही लोकांना सगळ्यांचेच व्यवसाय माहिती आहेत. but they don't know what is God's will for their own life. काही लोकांना सगळ्यांचेच बिझनेस अगदी चांगले माहिती आहेत पण देवाची इच्छा स्वतःच्या जीवनात काय आहे त्यांना माहित नाही. सबकी तू इतनी सुन रहा है सबका तुझे इतना मालूम है हिस्ट्री ज्योग्राफी बस खुद का क्या. The information reached Moses at the right time because it was protecting his destiny. ती माहिती मोशेपर्यंत योग्य वेळेला पोहोचली का कारण की ती माहिती त्याच्या संकल्पाला सुरक्षित ठेवणार होती. That is how God works. असं देव काम करतो की जे तुला कळायला हवंय ते देव तुला कसंही He कळेल. knows how to let the right news find you at the right time. योग्य बातमीला तू योग्य वेळी कसा सापडशील हे देव बघेल. When God is your protector, देव जेव्हा तुझा संरक्षण करता असतो no important information will miss your address. त्या कुठलीही महत्वाची माहिती तुझ्या पत्त्यापासून लांब जाणार नाही. तुझ्या घरी तुझ्या पत्त्यावर येऊन देव ती माहिती तुला देईल. Yes. होय. Amen. तू तुझ्या बेडवर झोपलेला असताना पण देव येऊन तुला सांगे. हालेलुया. Are you learning something? शिकताय का काही नाही शिकायलाच लागणार आहे म्हणजे प्रश्नच येत नाही. Psalm 91:11. स्तोत्र 91:11. He will command his angels concerning you Oh. to guard you in all your ways. हालेलुया. तो त्याच्या देवदूतांना आज्ञा करेल की तुमच्या सर्व मार्गामध्ये त्या देवदूतांनी तुम्हाला सुरक्षित ठेवावे. बिशप तुम्ही पाणी फेरलं आमच्यावर. हो ना आम्ही बिशप. किती rumors मध्ये होतो, बिशप आम्ही एवढ्या gossips मध्ये होतो. बिशप तुम्ही सगळ्यावर पाणी फिरवलास. आम्ही एवढ्या चुगल्या ऐकून आता आनंदी बोलायला काय आहे वाटतो. आता? ना आता काय म्हणजे विषयच राहिले नाही. नाही मला विषय संपवायचे दास. विषय राहताच कामा नाही. कट इट ऑफ. See, God watches over those who trust him. देव ना जे लोक जे बिलीवर लोक खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे देव लक्ष देतो. Imagine a loving father कल्पना करा एखादा प्रेमळ बाप आहे whose loving child is playing in the garden ज्याचं प्रेमळ लेकरू बागेत खेळताय while a snake is crawling nearby. आणि एक साप समजा तिथेच कुठेतरी सरपटतोय. Does the child always have to discover the snake first? त्या लेकरानं नेहमी सापालाच पहिलं पाहायला हवं का. No. नाही. The father sees it first डॅडी पहिलं बघतात ना and he runs towards the danger. आणि त्या धोक्याकडे डॅडी पहिले धावतात. He picks up the child. He does not first pick up the Oh, snake. He मग- picks up his child. बाहेर गेल्यानंतर डॅडी पहिलं सापाला उचलतात का. नाही नाही अलीकडचा जमाना वेगळा आहे बरं का. डॅडी पहिलं बाळाला उचलतात आपल्या And keeps him safe. आणि त्याला सुरक्षित ठेवतात की साप भले मेला पोरगा आपले Say, सांभाळा. our heavenly father is far greater. आपला स्वर्गीय बाप फार मोठा He आहे रे. knows my children cannot see some snakes crawling around. स्वर्गीय बापाला माहितीये माझ्या मुलांना काही साप कुठून असे येत आहेत ते समजत नाही. But my God sees danger long before we ever do. पण माझ्या देवाला तो धोका फार अगोदर पासून माहिती असतो जो आपल्याला नंतरही कळत नाही. My God sees what we cannot see. माझ्या देवाला जे आपल्याला दिसत नाही ते सगळं दिसतं. That's how we can walk in peace. अशा रीतीने तर आपण शांतीनं चालू शकतो ना का आपला भरोसा देवावर आहे. Psalm 121 verse 8. स्तोत्र 121 त्यातलं
8वं वचन. The Lord will watch over your coming and going both now and forever. स्तोत्र 121:8. यहोवा तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. His protection does not take a Sunday off. देवाचं संरक्षण रविवारची सुट्टी टाकत नाही. की अलग अलग संडेला तुम्ही जाऊ नका बाहेर. कि No. संडेला तुम्ही घराबाहेर जाऊ नका क्योंकि मेरी सिक्युरिटी टीम संडे को ऑफ Off. रहती है. प्रभू असं कधीच म्हणत I'll नाही. give you another example. अजून एक उदाहरण देतो. Acts 23. प्रेषित 23. There is a very interesting incident. प्रेषितांची कृत्य 23वा अध्याय. इतकी सुंदर तिथे घटना आहे ना. More than 40 men made a vow 40हून अधिक लोकांनी नवस केला. that we will not eat nor drink. आम्ही खाणार नाही, आम्ही पिणार नाही, We will fast for 40 days आम्ही 40 दिवस उपास करणार or more than that. किंवा त्याहून जास्त करणार. Till we kill Paul, we will not taste water. जोपर्यंत आम्ही पॉलला ठार मारत नाही, आम्ही पाण्याची चव सुद्धा घेणार नाही. See, some people do fasting this way. हो, काही लोकांचं फास्टिंग देवाच्या सेवकांना मारण्यासाठी असतं, माहितीये का? I want to kill this man of God, so I'm fasting. Your fasting is wrong, ma. And they secretly they had a talk with the religious leaders. आणि गुप्तपणे जाऊन प्रेषितांची कृत्य 23व्या अध्यायात लिहिलंय, ते गुपितपणे जाऊन सगळ्या धार्मिक पुढाऱ्यांशी बोलतात And they planned the ambush. आणि योजना करतात And they asked the Roman commander. आणि रोमी सेनापतीला सांगतात. See, the Roman commander, poor fellow, he didn't know their plan. रोमी कमांडर बिचारा, त्याला काही माहितीच नाही की या लोकांच्या योजना काय आहेत. See, sometimes कधी कधी traditional Christians have got better plan than the devil. पारंपरिक ख्रिस्ती लोकांच्या योजना सैतानापेक्षा चांगल्या असतात. देव बाप, हालेलुया. And better than the Gentiles. आणि परराष्ट्रीयांपेक्षा चांगल्या असतात कधी कधी पारंपरिकांच्या योजना. And they told the commander, तर ते येऊन कमांडरला सांगतात, please bring Paul to the court प्लीज पॉलला कोर्टात आणा. on this day. या दिवशी तुम्ही पॉलला कोर्टात आणा. They were pretending to just examine his case more ते carefully. ढोंग करत होते की पॉलची जी केस आहे ती आपण काळजीपूर्वक रीतीनं थोडीशी तपासू. त्यांचं ढोंग चाललं होतं. Say, but पण their plan was different. त्यांची योजना वेगळी होती Because त्याच्या on the way they planned to kill Paul. कारण रस्त्यात जाता जाता त्यांनी ठरवलं होतं की आपण पॉलला ठार मारायचं. Say, but no secret plan can outsmart the all-knowing God. पण ज्या देवाला सगळं काही माहिती, जो सर्वज्ञानी अंतर्यामी, त्याच्यापासून या कुयोजना काय लपून राहणार आहेत Say, का? Luke 8:17 says, लूक 8:17 म्हणतं, there is nothing hidden that will not be made known. असं काहीच लपलेलं नाहीये की जे शेवटी कळणार नाही. So God is never surprised by hidden plans. तर देवाला कधीच आपल्या गुपित योजनांमधनं आश्चर्य होत नसतं. We have seen like this case in the movies, आपण चित्रपटांमध्ये असल्या केस बघतो in the Hindi movies. आणि हिंदी चित्रपटांमध्ये तर नक्कीच The बघतो accused is being taken to court, की त्या गुन्हेगाराला ज्याच्यावरती दोषारोप ठेवलेला आहे त्याला कोर्टात घेऊन जात असतात. and before he arrives, आणि तो कोर्टात पोहोचण्या अगोदर someone attacks the police van कोणीतरी त्या पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला करतं and kills the important witnesses. आणि जे महत्वाचे साक्षीदार असतात त्यांचा खून करतं. Amen. हो मॅन. I don't know, some may not know, हो but ना. we were Hindi film fans. काही लोकांना कळणार नाही पण पूर्वी आम्ही हिंदी पिक्चरचे फॅन होतो. We used to sell raddi to see हो, movies. आम्ही रद्दी विकून पिक्चर पाहिलेत पण पाहिलेत. फर्स्ट डे फर्स्ट शो. तुम लोग क्या बात कर रहे हो? पण प्रभु में आने के बाद एक भी नहीं. And so that was exactly the kind of plot they planned against Paul. अशा पद्धतीची कुयोजना त्यांनी पॉलच्या विरोधात केली की उसको रस्ते में ही खत्म कर देंगे हम But see लोग. something beautiful here. पण काहीतरी सुंदर इथे झालं. Paul did not spend his time raising spies to discover who was plotting against him. आता पॉलने काय आपली वेळ हेर पाठवून आणि खबरी पाठवून वाया घालवली नाही की No. तुम्ही जरा जा आणि तपासा कोण माझ्या विरोधामध्ये काय योजना करत See, आहे. I am the great apostle Paul. पहा मी द ग्रेट 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 प्रेषित I पॉल wrote आहे. 14 books of the Bible. 14 I need पत्र to be well आणि protected. 14 पत्र बायबल मधली मी लिहिलेली आहेत. माझी सिक्युरिटी चांगली पाहिजे. So I need only spies, no believers, no disciples. मला फक्त खबरी पाहिजे, माहिती देणारे लोक पाहिजे. मला कोणी शिष्य बिष्यन बिलीवर लोक नकोच. No. हो का? See, he raised disciples and leaders for God's kingdom. त्याने शिष्य आणि बिलीवर लोक देवाच्या राज्यासाठी उभे केले, खबरी आणि माहिती देणारे नाही. So some people begin by building God's kingdom, काही लोक सुरुवात करतात देवाच्या राज्याची उभारणी but करून, later spend more time protecting their own kingdom. पण मागावून मात्र मग ते स्वतःचं राज्य करून देतात आणि स्वतःचं राज्य सांभाळत सांभाळत सुरक्षित ठेवत ठेवत नसते उद्योग करतात. Say,
You build God's kingdom. कशाला? देवाचं राज्य God will बांध. take care of your life. देव तुझं जीवन सांभाळेल. देवाने तुला पाचारलंय ना. मिनिस्ट्री देवाच्या मालकीची आहे ना. लोक पण देवाच्या मालकीची आहेत ना. देव बघेल ना. Seek first the kingdom of God and His righteousness. प्रथम तू देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोध. Every kind of protection will be बाकी provided to सगळ्या you. पद्धतीचं संरक्षण देव तुला देईल. When God comes first, देव जेव्हा आपल्या जीवनात प्रथम येतो, He takes care of the rest. मग देव बाकीचं सगळं सांभाळतो. Now, Paul was not worried because God was already working behind the scenes. आता पॉलला काही काळजी नव्हती, कारण त्याला माहिती होतं की माझा देवबाप चित्रापलीकडे काम करतोच आहे. And what happened? मग काय झालं? Paul's nephew पॉलचा पुतणा somehow heard this conspiracy. कसं तरी करून त्याच्या कानावर ही कुयोजना आली. I mean, how did that nephew, small fellow, land there while they were talking? हा पॉलचा पुतणा कसा बरं तिथे आला आणि त्याच्या कानावर बरोबर हा कट रचलेला कट कसा आला? All these 40 fellows talking, discussing. हे 40 माणसं तिथे उभं राहून बोलत होती, चर्चा करत होती. He just passed that tent. पण तो असाच आपला त्या तंबूत पासून जात होता. You know how boys are very inquisitive. काय चाललं आतमध्ये? मुलं कशी असतात माहितीये ना, क्या चल रहा है असा Then तो he होता. must have heard. तर त्या पुतळ्याच्या कानावर आलं असेल, Oh, they're saying, Paul. पॉल पॉल पॉल. ऐकू आपण काय करू. हा, ऐकू See, आपण. God placed him there. देवाने त्याला मुद्दामून तिथे पाठवला. Say, देवाने त्याला जाऊ दिला तिथे. Paul did not say, my nephew, go there to the fortress and see what पॉल they're असं talking नव्हता about. म्हटला की अरे तू जाऊन जरा ऐकून येशील त्यांच्या काय योजना आहेत माझ्याविषयी. Or he didn't say, किंवा असं नाही म्हणाला पॉल. okay, whatever God's will is, if I have to die, let me die. जे काही देवाची इच्छा असेल होईल, मेलो तर मेलो. Say, and that fellow heard and he came running to the commander यांनी ऐकलं आणि हा धावत शताधिपतीकडे आला. and he said, म्हणाला, he came to one of the officers. एका ऑफिसरकडे आला आणि म्हणाला, I have news. माझ्याकडे एक बातमी आहे, Please take me to the commander. प्लीज मला तुम्ही कमांडरकडे न्या. They took him to the commander. त्यांनी नेलं त्याला And that nephew said, आणि तो म्हणाला, they are planning to kill Paul. ते पॉलला ठार मारायचा कट करतायत. And so if Paul was killed, this fellow will lose his job also. आणि पॉलला ठार मारलं तर ह्याची नोकरी जाणार. Amen. आमेन. हालेलुया. And so Bible says मग बायबल म्हणतं he was now vigilant आता तो सतर्क सावधान झाला and he had reinforcement. आणि परत सगळं त्यांनी अवसान गोळा More केलं. soldiers अजून सैनिक लावले. around Paul. पॉलच्या सभोवताली त्यांनी अजून सैनिक लावले. And all those 40 thought now we can kill him, but they couldn't kill him. आणि त्या 40 लोकांना तर वाटलं होतं की आपण पॉलला ठार मारणारच आहोत, पण त्यांना नाही जमलं पॉलला ठार मारायला. कारण ज्याला देव तारी त्याला कोणी नाही मारी. And you can imagine कल्पना करा, if they had been true believers, they would have died without eating now because they couldn't kill Paul. खरे खुरे बिलीवर असते ना ते 40 They should जण. have killed themselves. हा. हे खरे खुरे जर 40 जण बिलीवर असते ना, तर त्यांनी तसंच मरायला हवं होतं, अन्न पाणी न खाता. कारण की त्यांना पॉलला ठार मारता आलंच नाही. आणि त्यांनी असा नवस केला होता, अनशन पे बेटे ते बोलो, की जोर आम्ही पॉलला ठार मारत नाही, आम्ही पाणी पिणार नाही, आम्ही खाणार नाही. आता पॉल तर मरणारच नाही, मग बसा आयुष्यभर उपाशी आणि तानेल. And Paul also used his wisdom. पण पॉलनी सुद्धा ज्ञान वापरलं. He didn't say, Paul I also don't nahi. listen to any informers. पॉल असं नाही म्हणाला त्यावेळेला आगाऊपणे, नाही नाही मी कोणाची माहिती I दिलेली don't नाही. listen to any detectives नाही and नाही कोणी spies. डिटेक्टिव्ह येऊन खबरी येऊन काय पण मला माहिती नाही. You should know who are the ones being brought by God to you. अरे देवाने कुणाला तुझ्याकडे आणलेलं आहे काहीतरी माहिती द्यायला, तेही तुला कळलं पाहिजे. Are you getting me? कळतंय का? So Paul heard it पॉलने ऐकलं मग त्याचं. and he told his nephew, आणि पॉल त्याच्या पुतण्याला म्हणाला, run धाव fast. तू पटकन धाव. He didn't say, असं नाही म्हणाला. जे व्हायचं होणार, जे हो, नाही वा, वा. व्हायचं. No, नाही. no. अशी सगळी फिलॉसॉफी तेव्हा झाडत नाही बसला He पॉल. said, go run to the पॉल Roman म्हटला, commander. भाग भाग जल्दी भाग. Because this revelation came from God. कारण हे प्रगटीकरण देवाकडनं आलं, ही माहिती तुला देवाने कळू दिली आहे. कमांडर के पास भाग. Praise God. जाके बोल दे उनको. That's how Paul was saved. म्हणून पॉल सुरक्षित राहिला. I'll be saved. मी तारला जाईन, मी सुरक्षित राहीन. Why? का? Not because of my detectives, माझे हेर आहेत किंवा not खबरी because आहेत. of my spies, माझ्या हेरांमुळे नाही. but God is going to send a nephew. हा देव तुम्ही- कोणीतरी पाठवेल माझा पुतणा भाचा माझ्याकडे. आएगा कोई मेरा भी पुतणा है भाचा और मुझे बोलेगा Somebody कि will सर come आपकी from जान खतरे- God. देवाकडचा कोणतरी येईल आणि म्हणेल मला सर आपकी जान खतरे में है. 2 Timothy 4:18.
2 तिमोथी 4:18. The Lord will rescue me from every evil attack and will bring me safely into his heavenly kingdom. परमेश्वर मला सगळ्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवेल, सुटका देईल आणि स्वर्गीय राज्यामध्ये सुरक्षितपणे आणेल. So God's protection is greater than man's plan. तर देवाचं संरक्षण माणसांच्या योजनेपेक्षा फार चांगलं बरं का. I remember many years ago, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी, I told you many times, बऱ्याच वेळेला मी तुम्हाला लोकांनाही सांगितलंय म्हणा, but this fits this message. पण आजच्या मेसेज मध्ये हे बरोबर बसतं म्हणून सांगतो. I called all my divisional pastors one day to my home, एके दिवशी ना माझ्या सर्व डिव्हिजनल पास्टर्सना मी माझ्या घरी बोलावलं. and they all sat around my table, आले सगळे माझ्या मेजापाशी बसले. and we handled some church matters. काही चर्चच्या गोष्टी आम्ही बोलल्या, हँडल केल्या. I spoke some important things to them. काही महत्वाच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या I had to give them a little correction also. आणि थोडस त्यांची चूक पण मला त्यांना सुधरवून सांगायची होती, जे मी केलं. See, when you are a leader, कसं असतं, जेव्हा आपण फोर फ्रंट लीडर असतो, sometimes you have to correct your flock. कधी कधी तुमच्या कळपाला तुम्ही त्यांची चूक पण सुधरवून सांगायची असते बरं का. And so when the meeting ended, आणि मग जेव्हा आमची मीटिंग छोटीशी संपली, they walked down to the parking lot ते खाली गेले माझ्या घरातून, खाली पार्किंग मध्ये त्यांच्या गाड्या असतील, and they stood there talking amongst themselves. आणि ते बोलायला लागले आपसात चर्चा करत. Amen. आमेन. But then, that was the time त्यावेळेला I just happened to walk into the washroom. मी वॉशरूमला गेलो And because of the echo there, आणि तिथे आवाज गुंजत असतो, and through that window, त्या खिडकीतून their voices carried from the parking lot to my washroom. पार्किंग मधला यांचा आवाज माझ्या वॉशरूम पर्यंत आला. I could hear them talking about the meeting. आणि मला ऐकू आलं की ते मीटिंग विषयी बोलतायत. And right then the enemy whispered, आणि तेव्हा शत्रू माझ्या कानात कुजबुजला, listen closer to what they are नीट saying. ऐक काय बोलतायत ते लोक, See what they think about you. काय विचार आहे त्यांचा तुझ्याविषयी, ऐक नीट. You will come to know now who is loyal, who is not आता loyal तुला to you. समजेल की कोण तुझ्याशी इमानी आहे नाहीये. See, the flesh wants to hear. देहाला असं सगळं हवंच असतं. See, देहदागाबाज. the devil will always want to tempt you to spy on the. सैतान नेहमी असे मोह घालणार तुला की तू हेर पाठव ना, तेरा भी खबरी कोई डाल देना ग्रुप में, तो वो आपने को खबर देगा. Spy on your reputation. आणि तुझी प्रसिद्धी काय आहे, किती काय तुझ्याविषयी, काय तुझं नाव लौकिक आहे, तू कितना फेमस आहे, छोड़ दे अपना बंदा एक अंदर. हो का. That's why I told you, Proverbs 16:28. म्हणून मी तुम्हाला सांगितलं नीतिसूत्र 16:28. Do not listen to a whisperer, for a gossip separates close friends. नीतिसूत्र 16वा अध्याय आणि त्यातलं 28व वचन. द्वाड मनुष्य विवाद पसरवतो आणि कुजबुजा जीवलग मित्रांना, जिगरी दोस्तों को भी वो अलग कर देता है. Yes. चुगली करने वाला. Gossip destroys relationship that took years to build. आणि या चुगल्या काय करतात, वर्षांपासून जे नातं बांधलेलं होतं त्या नात्याचा नाश करतात. I didn't want to break my heart. मला माझं हृदय तोडायचं नव्हतं. Whether they were saying good something about me or something bad about me, की आता ही सगळी माझ्या विषयीनं चांगलं बोलतायत का वाईट बोलतायत, I didn't want to hear it. मला ऐकायचंच नव्हतं. Amen. आमेन. Because if I catch them speaking anything little negative word, कारण त्यांचे समजा काही, देव न करो, नकारात्मक शब्द माझ्या कानावर पडलेच, it would affect our relationship. आमच्या नात्यावर परिणाम It would होणार. affect my relationship with माझं them. जे त्यांच्याशी नातं आहे त्या नात्यावरती गैरपरिणाम होईल की नाही. You cannot work together मग then. एकत्र काम करता येत You will नाही. always work with bitterness. मग कडूपणा घेऊनच काम So करायला लागलं. right there in that washroom, तर त्याच वॉशरूम मध्ये I started singing loudly. मी जोरात प्रभूचं गाणं गायला I लागलो drowned all their whisperers with my worship. आणि त्यांचे सगळे आवाज मी माझ्या आराधनेत बुडवून टाकले. Immediately I walked straight out of the washroom into my prayer room आणि लगेच वॉशरूम मधून बाहेर येऊन प्रार्थनेच्या खोलीत गेलो and shut the doors. आणि दार बंद. When you Amen. start hearing such words, start singing. असे सगळे शब्द कानावर यायला लागले ना की देवाची गाणी गायला लागेल. देवाची गाणी गायला. Because worship can silence what worry can never silence. कारण की चिंता ज्याला कधी शांत करू शकत नाही त्याला देवाची आराधना असं शांत करेल. And because I chose to drown out the noise, I saved the relationship. आणि त्या मुलांच्या त्या गप्पा माझ्या आराधनेत मी बुडवून टाकल्यामुळे मी माझं त्यांच्याशी असलेलं नातं टिकवलं. I don't know about their side, but from my side, I am clean. त्यांची कथा मला माहित नाही, माझी पाटी स्वच्छ आहे. The next Sunday, पुढच्या रविवारी I looked at those same divisional pastors त्याच डिव्हिजनल पास्टर्स कडे मी पाहिलं, with pure love. अगदी निखळ शुद्ध प्रेमाने. See,
When you know somebody has spoken against you, you cannot even look at them with pure love. काय असतं, जेव्हा तुला कळतं की कोणीतरी तुझ्या विरोधात एवढं बोललेलं आहे, मग शुद्ध निखळ प्रेमाने तुला त्यांच्याकडे परत बघता येत नाही. Many times ignorance is bliss. अनेक वेळा अजाणता सौख्य है Because कि there आपको was, कुछ नहीं मालूम क्या चल रहा है, से- नहीं हमको कुछ मालूम ही नहीं क्या चल रहा है. and so there was not an ounce of suspicion or bitterness in my heart. मग एक अंश सुद्धा माझ्या मनामध्ये शंका कुशंका कडूपणा नाही. I didn't let that parking lot conversation destroy a kingdom assignment given to all of us. माझ्या पार्किंग मध्ये त्या मुलांनी केलेल्या गप्पांना माझ्या आयुष्यासाठी आणि आम्हा सर्वांच्या आयुष्यासाठी देवाने मिनिस्ट्रीचा दिलेला संकल्प मी नाश होऊ दिला नाही. By closing my ears to the street, माझे कान मी बंद करून I kept my heart clean for the pulpit. मी माझं हृदय हे जे पुलपिट ज्याला वेदी किंवा मंच म्हणतात त्याच्यासाठी स्वच्छ साफ शुद्ध आणि पवित्र ठेवले. Amen. Amen. You protect the bridge of fellowship सहभागितेचा पूल तू सांभाळ. by many times choosing holy ignorance over human opinions. अनेक वेळा मानवी मतांपेक्षा पवित्र अजाणता अपनाव. Yes. अनेक वेळा राईट इट डाऊन, मानवी मतांपेक्षा पवित्र अजाणता Yes. की मुझे कुछ नहीं मालूम ते स्वीकार. Proverbs 17:9. नीतिसूत्र 17:9. Love prospers when a fault is forgiven, but dwelling on it separates close friends. Hallelujah. Same verse in a different way. तेच वचन वेगळ्या रीतीनं ठेवलंय. नीतिसूत्र 17:9. जो अपराध झाकतो तो प्रीती हुडकतो म्हणजे शोधतो, परंतु जो गोष्ट घोकतो तो जिवलक मित्रांपासून वेगळा करतो. See, love protects relationship by Priti- refusing to keep reopening wounds. प्रीती नात्यांना सुरक्षित ठेवते. कसं? त्याच जुन्या जखमा परत ओरबाडून न काढता. You know how all the trouble started between Rebekah, Jacob and Esau? रबेका याकोब आणि एसाव यांच्यात कसा त्रास सगळा सुरू झाला माहित आहे ना? It all started because Rebekah listened to the conversation outside the tent. रबेकाने तंबू बाहेरचं बोलणं ऐकलं म्हणून सगळा त्रास सुरू झाला. Some conversations are never meant for your ears. काही संवाद तुझ्या कानावर पडायला नकोच होते. The conversation she heard, it was not meant for her ears. जो संवाद रबेकाच्या कानावर पडला तो तिच्या कानावर पडायला नकोच होता. She shouldn't have heard it. She Yes. is not supposed to hear it. Rebecca was wrong because she acted out of fear and control. रबेका चुकली कारण की ती घाबरून कंट्रोल करून वागली. See, she did not trust God to fulfill his own promise. ते ऐकून मग ती घाबरली आणि नियंत्रणा पलीकडे वागली आणि देवावरती विश्वास ठेवू शकली नाही. See, God did not tell her to stand outside the tent every time people were talking inside. ज्या दरवेळेला लोक तंबूच्या आत बोलत होते त्या दरवेळेला देवाने तिला तंबू बाहेर उभं राहून सगळं ऐकायला सांगितलं नव्हतं. Anxiety led her where faith should have led her. जिथं विश्वासाने तिला चालवायला होतं तिथं चिंता आणि टेन्शननी ह्या बाईला चालवलं. Fear will always push you to control what faith will ask you to trust on God. भीती काय करेल? भीती तुम्हाला नेहमी त्यामध्ये ढकलेल, पण विश्वास काय करेल? तुम्हाला देवावरती विश्वास ठेवायला लावेल. Look carefully at what happened outside Isaac's tent. इसाकाच्या तंबू बाहेर काय घडलं नीट बघा. Genesis 27 verse 5. उत्पत्तीचा 27वा अध्याय काढा, 5वं वचन काढा. Rebecca was standing nearby. रबेका तिथे जवळच उभी होती She overheard Isaac speaking to Esau. आणि तिनं ऐकलं की इसाक एसावाशी बोलत आहे. She was listening to a conversation that was never meant for her. तो संवाद तिच्यासाठी नव्हताच, तिने तो ऐकायला नकोच होता. Because years later, कारण अनेक वर्षांनंतर God had already told her that the older will serve the younger. देव तिला अगोदरच बोलला होता की जो थोरला आहे तो धाकट्याची सेवा करणार आहे. Yes, in Genesis 25:23, God had उत्पत्ती already said it. 25-23 मध्ये देव तिला ऑलरेडी बोललेला होता की जो बड़ा है वो छोटे की सेवा करने वाला है. So don't worry about Jacob. तू याकोबाची काळजी एवढी करू नको. But instead of waiting for God to fulfill his promise, पण देवाने त्याचं अभिवचन पूर्ण करायच्या वाट पाहायच्या ऐवजी she decided to help God through deception. तिनं ठरवलं की मी देवाला मदत करते फसवणूक करून. See, God's promises never need our what you call it, manipulation. देवाच्या अभिवचनाला आपली लुडबुड नकोय. God doesn't need our manipulation. देवाला आपली लुडबुड नको असते. And the saddest part is this: आणि दुःखाची बाब अशी आहे her eavesdropping broke the whole family.
की त्या पायी तिने ते जे ऐकून घेतलं त्या पायी तिचा पूर्ण परिवार तुटला. That's how she told Jacob to cover with the skin like Esau. कारण की तिनंच मग याकोबाला जाऊन सांगितलं ना की तू अशी कातडी झाक वगैरे वगैरे. And it forced even Jacob to live a lie. आणि याकोबाला सुद्धा मग बळजबरीनं खोट्यात जगावं लागलं. Amen. आमेन. It filled Esau with a murderous hatred for Jacob. आणि एसावामध्ये सुद्धा खून करण्यासारखा तिरस्कार याकोबाविषयी आला. He damaged the relationship with the husband. He damaged the relationship with Esau. नवऱ्याशी नातं एसावाशी नातं सगळंच बिघडलं की. And in the end, आणि शेवटी she had to send her favorite son away and never see him again. तिला आवडत्या मुलाला पाठवून द्यावं लागलं आणि परत कधी त्याचं तोंड पाहता आलं नाही. Sometimes कधी कधी some of the discussions and conversations are not meant for your ears. काही चर्चा काही संवाद तुझ्या कानासाठी बनलेले नाहीत. God's timing is always worth waiting for. देवाची वेळ नेहमी चांगली असते आणि आपण देवाच्या चरणी वाट पाहावी तेच योग्य आहे. And so Rebecca's story, it proves to us रबेकाची कहाणी आपल्याला हे साबित करून दाखवते that when you go hunting for secret words, की जेव्हा तुम्ही गुप्त शब्दांच्या मागे शोधात जाता you often give birth to unnecessary troubles. मग त्याला उगीचच्या त्रासांना आपण जन्म देतो. How many are getting what I'm आमेन. saying? हालेलुया. आमेन. Amen. Amen. So don't push yourself intentionally to hear some gossip. तर स्वतःला मुद्दामून काहीतरी चांभार चौकशा चुगल्या ऐकायला टाकू नकोस. Amen. Sometimes the most spiritual thing you can do is कधी कधी सगळ्यात जास्त आध्यात्मिक गोष्ट तू करू शकतो किंवा शकते म्हणजे when you know तुला जेव्हा माहित that group is not mature in Christ, हा ग्रुप ख्रिस्तामध्ये समंजस आणि प्रौढ नाहीये. walk away. Because Walk away. surely there will be a discussion there. तिथून निघून जा का कारण तिथे चर्चा होणारच आहे. तुला माहितीये ना हे प्रभू स्ट्रॉंग नाही आहेत. त्यांच्या गप्पा कशाला तुला ऐकायला हव्यात. Walk See, out. holy ears know when to hear and when to walk away. पवित्र कानांना माहिती असतं कधी कुठे उभं राहून ऐकायचं आणि नाही ऐकायचं आणि कधी निघून जायचं. अपना काम करो निघलो. Husbands also. नवरे पण Don't become suspicious of your wife by checking every phone call. आपल्या बायकोविषयी एवढा काय शंका घ्यायच्या. सारखा Trust तिचा God. फोन Pray together. सारखा तिचा फोन चेक करून सारखा तिचा फोन चेक करून कोणाचा फोन आला कोणी तुला टेक्स्ट टाकला एवढ्या शंका बायकोवर सारख्या कशाला. देवावर विश्वास ठेव. तुझी अर्धांगिनी आहे ती. Even wives, बायका पण don't check on. सारखं काय नवऱ्याचा फोन चेक करायचा. Trust in God. देवावर विश्वास ठेव Believe ना. in God. प्रभूवर भरोसा ठेव. Amen. Guard your heart. हृदय सांभाळ तुझं. Amen. तुझं हृदय तू सांभाळ. Little talks, little hurts. छोट्या छोट्या बातम्या छोटं छोटं ते सगळं People will परत say वाईट things. वाटणं. Even your own precious ones will say things. लोक बोलणार. अरे तुझे आप्तजन सुद्धा बोलणार. मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. Doesn't mean that is divorce. याचा only. अर्थ मग घटस्फोट झाला का लगेच. No. बोलतो People माणूस out of anger say many things. कधी कधी रागाने माणसं बरंच काही बोलतात. And next moment पुढच्या क्षणाला they repent. ते पश्चाताप पण करतात. एवढं काय मनावर घ्यायचं. See? हा? That's why आयुष्याची some गाठ आहे. relationships are never strengthened. म्हणून काही नात्यांमध्ये ताकदच नाही. Some relationships in the church also are never strengthened. काही चर्च मधल्या नात्यांमध्ये सुद्धा ताकद दिसत नाही ना ती याच पायी. Say, because gossip everywhere. का सगळीकडे चुगल्या कॉर्नर जा देर चुगल्या Everywhere you go, any corner you go, only gossip. एनी कॉर्नर गो चुगल्या 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 चुगल्या. See, it's not just gossip about others. Finally, gossip about you हा too. फक्त दुसऱ्यांच्या नाही शेवटी स्वतःच्याही चुगल्या आहेत त्या. I have heard, people say about you. अरे मी ऐकलो Say, I don't want to hear. मी म्हटलं ना तुला सिस्टर एक बात करना था बोलने का सॉरी टाइम नाही. I don't want to hear. मला ऐकायचंच No, but you don't know what that sister said. नाही. पण त्या If God सिस्टर is- तुझ्याशी काय बोलल्या तुला माहित नाही ना. मला ऐकून घ्यायचंच नाही. If God wants me to know, He will reveal हो, it to me देवाची somehow. इच्छा असेल की मला एवढंच ते सगळं कळायला हवंय. देव रात्री माझ्या घरात येऊन माझ्याशी बोलून जाईल. I don't want to fall into मला it. नाही I त्यात love पडायचं. them. माझं सगळ्यांवर I प्रेम आहे. forgive them. मी सगळ्यांना क्षमा करते. If they have said something, I forgive them. ते जर काही बोलले असतील माझ्या विरोधात माझी त्यांना पण क्षमा आहे. That's how you live a Christian life. असं ख्रिश्चन जीवन जगायचं असतं. That's how you live a healthy life. असं एक आरोग्यवान जीवन That's how you जगायचं will live a joyful life. असं आनंदी जीवन जगायचं Praise असतं. God. देवाला धन्यवाद. आमेन. God loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He knows what people talk about you. देवाला माहितीये लोक तुझ्याविषयी काय बोलतात. And if He wants you to know, आणि देवाची इच्छा आहे की तुला कळावं. then He will send your nephew to you. ही देव तुझ्या आणि जेव्हा देवाची इच्छा असेल की एखादी गोष्ट तुला कळायला हवी आहे
देव कोणीतरी तुझा भाचा पुतण्या तुझ्याकडे पाठवेलच खबर घेऊन. Somebody close to you will send. येईलच तुझा कोणीतरी जवळचा तुला सांगायला की ब्रदर ऐसा ऐसा चल रहा है. Amen. आमेन. You don't intentionally go there to put your ear on the tent flap and want to hear. तू मुद्दामून त्यांच्या घराबाहेर जाऊन भिंतीला कान अडकवायची गरज नाहीये. काय चाललंय Not ऐकायला necessary, not काय necessary. गरज नाही. कशाला? Everybody loves us. We all love everybody. प्रत्येकाचं सगळ्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आमचंही सगळ्यांवर प्रेम आहे. Amen. आमेन. Do you love me? तुमचं माझ्यावर प्रेम आहे. Say, all of you love me. सगळे म्हणतात आहे. Then why I should be worried? मग कशाला मी काय काळजी करायची? That means there is no rumor about me. म्हणजे माझ्याविषयी काहीच अफवा नाही आहेत. I too love you. माझंही तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे. No bitterness against you. काही कडूपणा कोणाच्या विरोधात माझ्यात नाही. We are all heading to heaven. अरे सगळे स्वर्गात चाललोय. With all our lameness and blindness. लंगडं पांगडं सगळं काही आहे ते सगळ्यांनी With घेऊन all our एकत्र- deafness. आपलं बहिरेपण लंगडेपण पांगळपण सगळं घेऊन सगळ्यांनी स्वर्गात राहायचंय ना. Amen. आमेन. Come, let's worship the Lord. हालेलुया. चला मग देवाची आराधना करूया. आमेन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तुम हो विराजमान यीशु मेरे. हालेलुया. तू है बड़ा महान. मेरे मन में तुम हो विराजमान यीशु मेरे. तू है बड़ा महान यीशुआ. 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 मेरे मन में समा जा. यीशुआ. मेरे मन में समा जा. मेरा दिल बने. हो आपल्या हृदयात येशूला घेऊया. हृदयाची जागा फक्त येशूला घेऊया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे. तू है बड़ा महान. Amen. मेरे मन में
Thank you, Father. Thank you, Master. The Lord is here. प्रभू या जागेमध्ये आलाय Jesus बेटा. is here. येशू या जागेत आलेले आहे. His power is here. येशूंचं सामर्थ्य His इथे आलेलं anointing is आहे. here. येशूंचा अभिषेक इथे आलेला He is आहे. ready to touch येशू you. तुम्हाला स्पर्श करायला तयार He आहे. is ready to bless येशू you. तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार He आहे. is ready to lift you. येशू तुम्हाला उचलायला तयार आहेत. There are people who are carrying burdens in काही their heart, माणसांच्या हृदयावर फार ओझ आहे. carrying pressure in their heart. काही लोकांच्या हृदयावरती प्रेशर आहे. You are very desperate today. तुम्ही फार व्याकुळ झालाय Your आहात. heart is broken. तुमचं हृदय तुटलेलं आहे. You feel restless. तुम्हाला अशांत आणि बेचैन वाटतंय. Joy has just flung out of the window. आनंद तुझ्या घरच्या खिडकीतून बाहेर You गेलेला don't आहे. know what to do. तुला समजतच नाही करायचं And the काय. Lord is saying, आणि प्रभू म्हणतोय don't worry, my child. माझ्या लेकरा काळजी करू नको. I am there for you. मी तुझ्यासाठी आहे. I will help you. मी तुला मदत करणार आहे. I will break open doors for you. मी तुझ्यासाठी दार उघडणार I आहे. will release my touch on you. माझा स्पर्श मी तुझ्यावर मोकळा And करणार I will आहे. establish you, says the Lord. आणि मी तुला स्थिर स्थावर करेन असं देव म्हणतो. If there are people who are pressured in their काही लोकांना hearts, आपल्या हृदयामध्ये जर प्रेशर वाटत असेल you are feeling very restless. आणि तुम्हाला बेचैन अस्वस्थ वाटत असेल Restlessness has gripped you. आणि ती बेचैनता तुमच्या हृदयाला जखडत असेल, Please come in front. I will pray प्लीज for you. अशा लोकांनी पुढे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. Restlessness. ज्यांना बेचैन वाटतंय, ज्यांना अस्वस्थ You वाटतंय, have lost your peace. तुमच्यातली शांती निघून गेली You have आहे. lost your joy. तुमच्यातला आनंद निघून गेलाय. Certain things are troubling you. काही गोष्टी तुला सतवत आहेत. It is irritating you. काही at गोष्टी times. तुझी चिडचिड करतायत. It is making you angry. काही also. गोष्टी तुला सारखा राग देत आहेत. Outside you are smiling, बाहेरनं हसायचं म्हणून तू हसतोय, but inside आतून you are breaking. तू तुटत It आहेस. is affecting your mind. तुझ्या मनावर त्याचा गैरपरिणाम It होतोय. is affecting your body. तुझ्या शरीरावर त्याचा गैरपरिणाम And the होतोय. Lord says, I see it all. आणि प्रभू म्हणतो मी हे सगळं बघत आहे. And He is going to touch you this आणि morning. प्रभू आज सकाळी तुम्हाला स्पर्श He is करणार going आहे. to touch you in such a way प्रभू अशा रीतीनं तुम्हाला स्पर्श करणार that He आहे will open doors for you. की प्रभू तुमच्यासाठी दार उघडे. He will touch you in a mighty way. महान रीतीनं देव तुम्हाला स्पर्श He करेल will release His blessing on you. आणि त्याचे आशीर्वाद देव तुमच्यावर मोकळे करेल. And He will answer your prayers. आणि तुमच्या प्रार्थनेला देव उत्तर देईल. Very soon He will answer your फार prayers. लवकर देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Just don't leave Him. केवळ देवाला सोडू नका. Stand still and see the salvation of the Lord. शांत उभा राहा. देव देतो ते तारण पहा. That He will show you this morning. आणि आज सकाळी देव ते तारण तुला दाखवेल. He is going to show you this देव salvation. आज सकाळी ते तारण तुला दाखवेल That you may know की तुला कळावं that your God is God. तुझा देव देव That आहे. your God is God. तुझा देव देव आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Are you ready? तयार आहात? Are you ready तयार आहात? to receive the touch from God? देवाकडून स्पर्श स्वीकारायला, To receive the answer from God? देवाकडून उत्तर स्वीकारायला. Your restlessness will go now. तुमचा अस्वस्थपणा आता निघून In जाईल the name of Jesus. येशूंच्या नावात. That burden that you are carrying जे ओझ तुम्ही घेऊन फिरताय will be removed now in Jesus' ते name. ओझ आता येशूंच्या नावात निघून जाईल. It will just come out. ते बाहेर निघेल. It just pop out of you. ते बाहेर निघून जाईल तुझ्यातून. And the peace of God आणि देवाची शांती that surpasses all जी understanding सर्व समजुती पलीकडची आहे will guard your heart ते तुझ्या now. हृदयाचं आता रक्षण It will करेल. guard your mind ते now. तुझ्या मनाचं आता रक्षण You करेल. will find answers for your problems. तुला तुझ्या समस्यांचं उत्तर सापडेल. He will speak to you. देव तुझ्याशी बोलेल. Thank you, Jesus. राबा शंदामा Thank you, कराबा. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, right now, प्रभू आता या वेळेला these people are standing before you. हे लोक तुझ्या समोर उभे Their आहेत. hearts are burdened. या लोकांच्या हृदयामध्ये ओझ आहे. There is restlessness. या लोकांना बेचैन होत There आहे. is lack of peace. या लोकांना शांती नाही. Lack of joy. या लोकांना आनंद नाही. Every devil सगळा सैतान which has attacked their तो body या लोकांच्या शरीरावर हल्ला and their करतोय. minds आणि त्यांच्या मनांवर हल्ला and their करतोय. hearts. आणि त्यांच्या हृदयांवर हल्ला I करतोय. command you ही आज्ञा करतो in the name of येशूच्या नावामध्ये Leave. सोड leave in Jesus' सोड name. सैताना येशूच्या नावात Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात I सैताना bind your powers in the मी name of बांधतो Jesus. तुझं सामर्थ्य येशूच्या I नावात bind your powers in the मी name of बांधतो Jesus. तुझ्या सामर्थ्याला येशूच्या You नावात devil, सैताना you are affecting their तू minds. त्यांच्या मनांवर परिणाम You are करतो affecting their तू hearts. त्यांच्या हृदयांवर परिणाम करतो You are affecting their bodies. तू त्यांच्या शरीरांवर परिणाम करतो Bring them त्यांना आणा, here. त्यांना I वर आणा. bind you in the name of मी Jesus. तुला येशूच्या नावात बांधत I आहे bind the works of the devil सैतानी कृत्य मी बांधतो out of your lives in Jesus' name. तुमच्या जीवनातून येशूच्या नावात ते निघून जाऊ दे. Be gone in Jesus' name. येशूच्या नावात निघून जा. Cast all your cares upon Jesus. आपल्या सर्व काळच्या येशूच्या पायाशी Say, टाका. Lord, I cast my cares upon you. म्हणा प्रभू मी माझ्या चिंता तुझ्या पायाशी टाकत आहे. Take charge, Lord. तू ताबा घे प्रभू. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो God will give you a breakthrough. देव तुम्हाला नवीन सुरुवात You देईल. will find answers to your तुम्हाला questions. तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. Yes. हो सापडतील. You delight in the Lord. तुम्ही प्रभूत आनंद
करा And He will fulfill every desire प्रभू of your तुमच्या heart. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल I break those powers in खराबा, Jesus' त्या name. सगळ्या शक्त्या येशूंच्या नावात मी तोडत I आहे break those restlessness out of your ती life सगळी in Jesus' अशांती name. अस्वस्थता बेचैनता येशूंच्या नावात तुझ्या Let the जीवनात मी peace तोडत आहे. come. देवाची शांती येऊ Let दे the joy देवाचा come आनंद येऊ दे in Jesus' name. येशूंच्या नावात Devil, go in Jesus' सैताना name. नेक येशूंच्या नावात Go in Jesus' name. सैताना सोड येशूंच्या नावात Leave the people in Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात Out of the people in Get out, Jesus' name. सोड या लोकांना येशूंच्या नावात Out of their situations in Jesus. त्यांच्या परिस्थितीला सोड येशूंच्या What is नावात happening? That काय lady चाललंय? is gone. ती बहीण Better. कुठे आहे? Better. Praise God. ठीक. Thank you, Jesus. धन्यवाद. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात Every demonic influence, सर्व सैतानी प्रभाव evil powers सर्व वाईट शक्त्या that are touching their lives, ज्या त्यांच्या जीवनाला हात I लावतात break it in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते सगळं तोडत आहे Leave. सोड In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात You are- In the name of Jesus. Leave and never come. In Jesus' name. Peace. Peace. Peace of Jesus. Thank you, Jesus. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा Peace of the Lord. प्रभूची शांती Grip your heart तुमच्या हृदयाला जखडू दे and your mind. आणि तुमच्या मनाला जखडू दे In Jesus' name. येशूंच्या नावात Lord, प्रभू answer their prayer. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे Answer their requests. त्यांच्या विनंतीला उत्तर दे Some of you are going through financial problems. काही लोक आर्थिक अडचणीतून जातात पैसाच नाही Outwardly, it बाहेरून. seems everything is set. बाहेरनं बघितल्यानंतर असं वाटतं की तुमचं सगळं सेट आहे That is what the Lord is telling me now. प्रभू आता मला हे सांगतोय Inside, आतून it is hard for you. अवघड जात आहे तुला अवघड The Lord says, प्रभू म्हणतो don't worry. काळजी नको करू Continue being with me. माझ्या सोबत राहत राहा Keep trusting me. माझ्यावर विश्वास ठेवत राहा And I am very soon going to give you a मी release. फार लवकर तुला सुटका देणार आहे I am going to share my wisdom with you. माझं ज्ञान मी तुला सांगणार I आहे am going to tell you what you have to do. तू काय करायला हवं मी तुला सांगणार I आहे am going to lead you. मी तुला चालवणार आहे And I am going to guide you. मी Says the तुला Lord. मार्गदर्शन करणार आहे असं प्रभू म्हणतो Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Amen. Thank you, Jesus. Amen. Thank you. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू आमेन हालेलुया So don't give up now. हार मानू नका Don't give up for anything. हार कधीच मानायची नाही कुठल्याही गोष्टीसाठी God will open a way for you. देव तुमच्यासाठी मार्ग उघडेल He will raise up people for you. लोक तुमच्यासाठी उभे करेल He will give you divine direction, दैवी दिशा दाखवेल divine guidance, दैवी मार्गदर्शन देईल and He will put you on the road of success. आणि देव तुला यशाच्या मार्गावर आणून ठेवेल Praise God. देवाला धन्यवाद Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा